वरती तुम्ही कोणाला रिपोर्ट करतात आणि तुमच्या खाली हायरार्की कशी असते, तुम्ही फीडबॅक्स कसे देतात की एखादा व्यक्ती काम नाही करत आहे, तुम्हाला इच्छा आहे की त्याने काम करावं? 2018च्या आधी कधी असं वाटलं होतं का तुम्हाला की तुमचा रँक हा फर्स्ट येईल एक दिवस? हो, मग आमच्या बॉर्डर्सवरती चांगल्या ओळखी झाल्यामुळे मी जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला होतो. बरं, ते कॉलेज सुरू झाली होती ते प्रॉम्प्टली करायचं. मग त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करायचं इम्पॉर्टंट टास्क आहे, हां ह्याला डिलिगेट केलं तर हे सगळं करून घेऊ शकतात आणि आपल्याला रिपोर्टिंग व्यवस्थित करू शकतात. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे CVP ला होता. दर 3 वर्षाला आमची ट्रान्सफर व्हायची आणि मी खालून दुसरा तिसरा वगैरे असायचो त्यावेळेस. मोमेंट मी काय म्हणलं, मी वेबसाईटला जाऊन चेक करा, कारण मुलं काय करायचे, काही मॉडिफिकेशन कर, हे कर, कुणी PDF हे कर, असं करायचं. हो, IT आणि मेकॅनिकल दोन्हीमध्ये कन्फ्युजन चालू होतं, कारण दोन्ही मिळत होतं. जॉब सोडल्यानंतर दिल्ली गाठली पहिल्यांदा. माझे रोल मॉडेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांना कळालं की आपला मुलगा कॉलेजलाच येत नाही आणि मग ती अटेंडन्स जिथे आम्हाला 76% 75% कंपल्सरी होती, तिथं माझी 27 होती. असे इंजिनिअरिंगला काही कुठाने केलं कसं? काही गोष्टींमध्ये चिटिंग मिळाली कॉलेजमध्ये आणि लकीली तुम्ही सांगलीमध्येच आहात, इथं सगळं फूडी कल्चरच आहे. चांगलं कल्चर आहे, खूप छान कल्चर आहे. येस, सगळंच. हवा पण खूप चांगली आहे. ऑनलाईन खेळायला आता स्कोप आहे. ऑनलाईन आहे माझ्याकडे. लिचेसून आपण इन्व्हिटेशन पाठवू शकतो एकमेकांना, ऑनलाईन कधीही खेळू शकतो. हे झालं की इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो तो थोडा वाटतो. हो, काय केलं असं काही आठवतं का तुम्हाला? आठवण्यासारखं बरंच आहे. क्लीनेस्ट रिव्हर. हो, क्लीनेस्ट रिव्हर. तिकडे बोटिंग केली, पूर्ण खालीपर्यंत पाणी तळ दिसतं पूर्ण. आता आम्ही तर एक रात्री अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पेपरला जायचो येणार आहेत. आणि मी एक सर्वे म्हणून, मजा मस्ती म्हणून मी प्रत्येकाला विचारलं, कारण डेप्युटी कलेक्टर म्हणलं किंवा DYSP SP असतील, रिस्पेक्ट फार आहे सर, सिग्निफिकन्स फार आहे की अरे कोणीतरी मोठे अधिकारी आहेत. पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण इव्हन शिकलेल्या लोकांना जरी विचारतो की त्यांचं काम काय असतं तुला माहिती आहे का, तर ते सांगूच शकत नाहीत की त्यांचं काम काय असतं. म्हणून तुम्ही कलेक्टर कूल म्हणून आता तुमची मला वाटतं अशी ओळख होईल हवं, कारण तुम्ही पण खूप काम आणि ते मी मगाशीपासून बघतोय तुम्हाला. ती माझ्या बड्डेला झाली. लाईफ पार्टनर मी वाटच बघत होतो, लाईफ पार्टनर कधी म्हणतात म्हणून. कधी स्टॉक मार्केट कधी क्रॅश झालेलं, असं लो होऊन एकदम क्रॅश झाले तुमचं, असं कधी वाटलं तुम्हाला? डिस्ट्रॅक्ट झाले होते? प्रायव्हेटमध्ये आपण बघतो इन्सेंटिव्ज आहे, सॅलरीज आहेत, जॉबचं सर्टॅनिटी अनसर्टॅनिटी दोन्ही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे लोक घाबरून का होईना काम करतात. कारण COPला जाणं सगळ्यांचं स्वप्न असतं. हो, पुण्यामध्ये तुमच्याकडे घेऊन आले आणि ते म्हणतात की एवढं आमचं काम करून द्या. म्हैसूर गोवाजवळ सांगलीवरनं गोवा थोडं काहीतरी स्टक झाल्यासारखं वाटतं. आपल्याला झाड बघण्याची सवय असते. नमस्कार, आशिष बारकुल सर. द ABC पॉडकास्ट शोमध्ये आपलं स्वागत आहे. स्टेट रँक 1 राज्य सेवा 2018 परीक्षेत तुम्ही फर्स्ट होतात. करंटली यू आर वर्किंग ॲज अ डेप्युटी कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. सर, सगळ्यात पहिला प्रश्न मला हा विचारायचा आहे, ॲज अ कॉमन पीपल आम्हाला हा डिफरन्स नाही कळत, डेप्युटी कलेक्टर काय आणि डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर काय, थोडंसं तुम्ही ब्रेकडाऊन करून लिस्नर्सला सांगू शकतात का? हो, नक्कीच. इनफॅक्ट म्हणजे जेव्हा प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी देखील हा विद्यार्थी जे ॲस्पिरंट्स असतात त्यांना देखील हा फरक कळत नाही, पण जे वेन यू स्टार्ट ॲक्च्युली वर्किंग इन टू द ॲडमिनिस्ट्रेशन तेव्हा तुम्हाला हा फरक रिअलाईज व्हायला चालू होतो. म्हणजे आता कसं बघितलं तर आपण हे बघितलं प्रशासन, तर प्रशासन असे भाग आहेत. प्रशासन असतं जे शासनाने वेगवेगळ्या पॉलिसीज हे केलेल्या असतात, ते इम्प्लिमेंट जे करायचं असतं ते इम्प्लिमेंट करायचं काम आपलं प्रशासन करत असतं. ह्या प्रशासनात मग वेगवेगळे हायरार्की आपण जसे म्हणू तर आता हायरार्की राहते. ह्या हायरार्कीमध्ये वेगवेगळी पदं राहतात. जसं आता आपण जसं म्हणलात की डेप्युटी कलेक्टर आणि डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर असं एक पद आहे, तसं प्रशासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, त्या डिपार्टमेंटमधले वेगवेगळी उतरंड आहे. तसं माझं जे सिलेक्शन जे झालं होतं जेव्हा मी प्रेफरन्स दिला होता तो वेगवेगळ्या पदासाठी MPSC ॲडव्हर्टाइजमेंट काढतं. बेसिकली म्हणजे MPSCचं जर आपण ॲडव्हर्टाइजमेंट जर पाहिली असेल तर MPSCच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये वेगवेगळ्या केडरचे पदं असतात. जसं की आपण जर महसूल विभाग म्हणलं तर डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस प्रशासन म्हणलं तर DYSPसाठी रिक्रुटमेंट होते. त्याचबरोबर PSIसाठी वेगळी परीक्षा असते. नंतर वेगवेगळे इंडस्ट्री डिपार्टमेंट असेल, तुमचं स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल. तर हे जे प्रेफरन्स
प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस आम्हाला त्यावेळी द्यावे लागतात आणि मार्कानुसार ह्यांचं मग आपल्याला अलोकेशन होतं. म्हणजे ही झाली पहिली स्टेप की आपल्याला कोणते कॅडर मिळाले, म्हणजे डेप्युटी कलेक्टर मिळाले. पण आता ह्या डेप्युटी कलेक्टरमध्ये देखील वेगवेगळी पद आहेत. म्हणजे डेप्युटी कलेक्टर झाला म्हणजे तर आता कलेक्टर ऑफिसला मी जिथे काम करतो त्या ठिकाणी जर आपण हे डेप्युटी कलेक्टर जर फील्डवर असतील तर त्यांना प्रांत अधिकारी म्हणतात. म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असं SDM SDO असं त्यांना म्हणलं जातं, जे फील्ड लेवलला काम करतात ते. आणि तेव्हा आपण कलेक्टर ऑफिसला आपलं पोस्टिंग असतं तेव्हा ते डेप्युटी कलेक्टर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचलाच असतात. जसे की रेसिडेंट डेप्टी कलेक्टर असतात, त्याचबरोबर त्या पुनर्वसन डेप्टी कलेक्टर असतात. ही इज इन चार्ज फॉर रिहॅबिलिटेशन. म्हणजे पुनर्वसन डेप्टी कलेक्टर म्हणजे पुनर्वसनाच्या बाबतीतले जे आहेत ते कॉर्डिनेशन. म्हणजे ही वर्क्स लाईक HOD. आणि त्यामध्ये मग दुसरे पण डिपार्टमेंट आहेत, भूसंपादन राहतं. त्याचबरोबर त्याचाच एक भाग आहे डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. ॲक्च्युली पॅरेंट डिपार्टमेंट फूड अँड सिव्हिल सप्लाय अँड कन्झ्युमर अफेअर्स हे डिपार्टमेंट आहे. त्यामध्ये डिस्ट्रिक्टचा मी त्या डिपार्टमेंटचा नोडल अधिकारी म्हणजे हेड म्हणून मी काम करतो. असं त्याचबरोबर डेप्टी कलेक्टरच्या वेगळ्या डेप्युटेशनवर देखील पोस्टिंग्स असतात. जसं वेगवेगळ्या स्लम रिहॅबिलिटेशन SRA असेल, त्याचबरोबर सिडको, म्हाडा किंवा MIDC असं वेगवेगळ्या ठिकाणी डेप्युटी कलेक्टर पदाला संधी मिळतात. त्यामुळेच कदाचित हे मुलांचा पहिला प्रेफरन्स असतो. म्हणजे टॉपर्स प्रेफर दी डेप्टी कलेक्टर. म्हणजे सगळे पद सारखेच आहेत, वर्ग 1चेच पद आहेत, परंतु त्यामध्ये पण मेरिट जे लागतं तर बऱ्यापैकी डेप्टी कलेक्टरला फर्स्ट प्रेफरन्स राहतो लोकांचा. तर असं साधारणतः पद. आता मी आज DSO म्हणून काम करतोय, डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर. आय डोंट नो व्हॉट माय नेक्स्ट पोस्टिंग इज, की म्हणजे मी नेक्स्ट पोस्टिंगला इव्हन डेप्टी कलेक्टर भूसंपादन असेल किंवा प्रांताधिकारी असेल किंवा इतर कोणत्या डिपार्टमेंटमध्ये डेप्युटेशनवर देखील असू शकतो. तर तुमचं म्हणणं आहे की हे जे जॉब डिस्क्रिप्शन ज्याला आपण कॉर्पोरेट्समध्ये म्हणतो, तर हे तुमचं डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसरच्या जॉब डिस्क्रिप्शन वेगळं, तुम्हाला नेक्स्ट टाइम जे पद मिळणार आहे ते वेगळं, तर प्रत्येकाचं जॉब डिस्क्रिप्शन वेगळं आहे. पण डेप्युटी कलेक्टरला तुम्ही डिफाईन करू शकता का एक जॉब डिस्क्रिप्शनमध्ये, की त्याचा ऑब्जेक्टिव्ह नेमका काय, त्याचा रोल काय असतो एखाद्या स्टेटमध्ये? डेप्युटी कलेक्टर आता हे एक ऑथॉरिटी आहे. म्हणजे आता हे एक जे पद जे आहे डेप्युटी कलेक्टर पद, हे आता आपण जसं तुम्हाला आता मी सांगितलं की हे वेगवेगळ्या प्रोफाईल आहेत. बेसिकली त्यासाठी ते काम करतात. म्हणजे की यू हॅव टू अपग्रेड. म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आहे आणि सिव्हिल सर्व्हिसचा एक भाग म्हणून आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये म्हणजे एक कॉर्डिनेशन असेल किंवा हे असेल रेग्युलेशन असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲज अ वन सच असं सिंगल डेफिनेशन त्याची आपल्याला करता येणार नाही. कारण की आपण जर आता जर पाहिलं की वेगवेगळे डिपार्टमेंट्स पाहिले तर असं नाही मी आज सप्लाय रिलेटेड काम करतो पण उद्या जर पुनर्वसन रिलेटेड इट्स टोटली डिफरंट. कारण डेप्युटी कलेक्टर पुनर्वसन असेल किंवा प्रांताधिकारी असतील सो दे मोस्टली त्यांचं जे जॉब नेचर आहे ते जमीन रिलेटेड आहे. म्हणजे लँड रिव्हेन्यू सरकारला कलेक्ट करून देणे ह्या बाबतीतलं आहे. पुनर्वसनच्या असतील तर पुनर्वसनच्या जमिनी वाटप करणे, भूसंपादन असेल तर वेगवेगळे भूसंपादनाचे प्रोजेक्ट. म्हणजे मोर ऑर लेस लँड हा सब्जेक्ट जो आहे तो लँड या सब्जेक्टशी निगडीत कोर कामं आहेत. आणि जे बाकीचे डिपार्टमेंटला जर आपण गेलात तर आपल्याला वेगवेगळे असे कामं आपल्याला करायला संधी मिळते. म्हणजे एक मी एका शब्दात सांगायचं म्हणलं तर असं म्हणता येईल की हे असं केडर आहे की तुम्हाला प्रशासनातल्या विविध पदावर काम करायला संधी देतं, ऑपॉर्च्युनिटी देतं आणि स्वतःला त्या दृष्टीनं अपग्रेड करायला आपल्याला ह्यामध्ये मिळतं. म्हणजे की जर आपण एखादं पर्टिक्युलर टेक्निकल मिळालं तर त्या टेक्निकलमध्येच आपण अपग्रेड जाऊच राहतो. परंतु डेप्युटी कलेक्टर हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला संधी देतं. ओके, सो ती एक लिडरशिप पोझिशन आहे तुमचं म्हणणं आहे आणि त्याच्यानुसार त्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत राहतात. मी हा प्रश्न सर तुम्हाला का विचारला कारण जसं आपलं ठरलं होतं हा पॉडकास्ट करायचा आहे तर मी माझ्या काही टीम मेट्सला हे डिस्कशन केलं आणि सांगितलं की आशिष सर म्हणून डेप्युटी कलेक्टर आहेत ते आपल्या पॉडकास्टवरती येणार आहेत. आणि मी एक सर्वे म्हणून मजा मस्ती म्हणून मी प्रत्येकाला विचारलं कारण डेप्युटी कलेक्टर म्हणलं किंवा DYSP SP असतील रिस्पेक्ट फार आहे सर, सिग्निफिकन्स फार आहे की अरे कोणीतरी मोठे अधिकारी आहेत. पण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आपण इव्हन शिकलेल्या लोकांना जरी विचारतो की त्यांचं काम काय असतं तुला माहिती आहे का, तर ते सांगूच शकत नाहीत की त्यांचं काम काय असतं. म्हणून हा माझा प्रश्न तुम्हाला तसा होता की एक्झॅक्टली डेप्युटी कलेक्टरचा रोल आणि त्याचं काय हायरार्की असतं. सर थोडंसं ब्रेकडाऊन करून अजून मला सांगू शकता की तुमच्या वरती तुम्ही कोणाला रिपोर्ट करतात आणि तुमच्या खाली हायरार्की कशी असते कुठल्याही तुमच्या पोझिशनला? आता मी सध्या करंटली ज्या पदावर आहे त्याचं मी सांगतो. म्हणजे ॲज अ डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर तर
तर डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर मी रिपोर्टिंग माझे जर वरिष्ठ म्हणालात तर मी जिल्ह्यातलं जो सर्व काही आहे ते कलेक्टर सर जे असतात त्या कलेक्टर सरांच्या आधिपत्याखालीच आपण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करत असतो. आणि त्याचबरोबर डिपार्टमेंटची पण हिरार्की आहे. म्हणजे डिपार्टमेंटला सचिव किंवा प्रधान सचिव हे मुख्य असतात. त्यानंतर प्रशासनामध्ये त्यांचे उपसचिव असतात प्रशासनात, तिथे मंत्रालय विभागामध्ये, आणि फील्डवर डेप्युटी कमिशनर्स असतात. तर मला जर काही प्रॉब्लेम्स वगैरे असले तर आय कन्वे टू द डेप्युटी कमिशनर सप्लाय. म्हणजे विभागीय आयुक्त कार्यालयात देखील डेप्युटी कमिशनर सप्लाय म्हणून एक पद आहे. जसं कलेक्टर ऑफिसला DSO आहेत तसं विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचा हँड म्हणून उपायुक्त दर्जाचे एक अधिकारी असतात, उपायुक्त पुरवठा. तर त्यांच्याकडे त्या विभागाचा पूर्ण पुरवठ्याचा सर्व डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्या बाबतीत ते हे करतात. म्हणजे पूर्णपणे मॉनिटरिंग आणि जे काय आहे त्या गोष्टी परफॉर्म करायचं ते त्यांचं काम. डेप्युटी कमिशनर साहेबांना आम्ही रिपोर्ट करतो, ते वर सेक्रेटरी महोदयांना रिपोर्ट करतात, आणि मी DSO. तर माझ्या खाली परत कसं स्ट्रक्चर आहे तर तहसीलदार तालुक्याचे प्रमुख असतात पुरवठ्याचे, परंतु तिथे एक सप्लाय विंग तहसील लेवलला पण पॅरलली सप्लाय विंग असते. म्हणजे जिल्हा लेवलला एक, उपायुक्त लेवलला एक, आणि मंत्रालय. मग तसं तहसील लेवलला पुरवठा विभाग असतो, त्याचे इन्चार्ज असतात ते सप्लाय इन्स्पेक्टिंग ऑफिसर, म्हणजे की पुरवठा निरीक्षण अधिकारी, हे एक पद आहे. आणि त्यांना असिस्ट करण्यासाठी फील्डवर काम करण्यासाठी सप्लाय इन्स्पेक्टर्स असतात आणि अव्वल कारकुन्स असतात. आणि त्याचबरोबर ही सप्लाय चेन मॅनेजमेंटचं मोस्ट ऑफ द काम आहे. म्हणजे फूड ग्रेन्स अलोकेशनपासून ते डिस्ट्रीब्युशन आणि त्याची डिलिव्हरी लास्ट मॅनला होईपर्यंत हे पूर्णपणे सप्लाय चेन याची आहे. तर यामध्ये मग परत हे पण असतात की जे सप्लाय इन्स्पेक्टर असतात त्यालाच बरोबर गोदामपाल म्हणून असं गोडाऊन मॅनेजर्स. सो दे लुक आफ्टर दे, म्हणजे आउटवर्ड इनवर्ड किती झालं धान्य याचा सगळा लेखाजोगा ते करतात. आणि ते सप्लाय ब्रँच म्हणजे त्यांच्या SIO थ्रू तहसीलदारामार्फत माझ्याकडे रिपोर्ट होतात, मी वर पाठवतो, नंतर ते शासनाला. म्हणजे एकंदरीत अशी उतरंड आहे याची. येस. ओके. 2018ला रँक 1 तुम्ही आहात राज्यसेवेमध्ये. 2018च्या आधी कधी असं वाटलं होतं का तुम्हाला की तुमचा रँक हा फर्स्ट येईल एक दिवस? असं म्हणजे कोण असं प्लॅन करून तयारी करत नाही, म्हणजे की फर्स्ट रँक येईल ह्या उद्देशानं कोण तयारी करत नाही. जेव्हा प्रिपरेशनमध्ये असतो तिथल्या अडचणी वेगळ्या असतात, तेव्हा आपल्याला वेगळं फील होत असतं की तेव्हा काय असतं, कोणतं तरी पद मिळावं. पद मिळाल्यानंतर आपल्याला वाटतं की आपल्याला हेच पद पाहिजे होतं, तेच पद पाहिजे होतं. तेव्हा असतं की आपल्याला ह्यातून सुटायचंय, काहीतरी मिळालं पाहिजे आपल्याला, असं की रिलीफ मिळावा. कारण काय होतं की सगळ्यांना सक्सेस पहिल्या अटेम्प्टमध्ये मिळत नाही. आता तुम्ही जर UPSC असेल किंवा MPSC असेल, हे जे क्षेत्र आहेत त्यात जागा लिमिटेड आहेत, परंतु इनफ्लो जास्त, म्हणजे स्टुडंट जास्त जास्त अप्लाय येतात. म्हणजे आता ह्या वर्षीचे पासआउट झालेले, डिग्री झालेले, त्याच्या पुढच्या पासआउट, पण तसा आउटफ्लो नाहीये ना. म्हणजे पद जे आहेत ते लिमिटेडच. आपण जर पाहिलं, जर गट आउटफ्लो म्हणजे रिटायरमेंट तुम्ही म्हणतात, एक्झॅक्टली, म्हणजे की बाहेर जे पडतात ह्या सायकल मधून, की दोज हू गेट सिलेक्टेड हे खूप कमी आहे ना. म्हणजे किती जागा निघतात जास्तीत जास्त? 400, 500, 600 राज्यसेवेच्या म्हणला तर तुम्ही. त्यानंतर UPSCच्या पण तेवढ्या 800, 900 राहतात. तुम्ही जर PSI असिस्टंट असतील किंवा ASO, हे जे कंबाईन परीक्षा ज्याला म्हणतात, त्या कंबाईन परीक्षेच्या पण कंबाईनली मिळून 1000 पर्यंत असतील, जर जास्तीत जास्त आपण ऍड म्हणलो तर 1000, 1500. आणि गट म्हणजे जे क्लरिकल किंवा इतर काडरचे असतात त्यांच्या जर बघितल्या, त्यांची मोठ्या प्रमाणात असते, परंतु ते सगळं जरी मिळून बघितलं तर आपण एक 5-6 हजार म्हणूयात. 5-6 हजार, पण ते दरवर्षी पण होत नाहीत. क्लरिकलची एकदा झाली की परत ते कधी होईल माहित नाही, कारण त्यांचा जरी जास्त चंक असेल, ह्या ज्या आहेत MPSC आणि PSI ST असिस्टंट यांचे म्हणले तरी 1000-1500 जरी आपण पकडले आणि इतर कुठल्या परीक्षा पकडून 2 ते 3 हजार विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत. पण येतात किती? अप्लाय फॉर्म किती होतात? 2 ते 3 लाख फॉर्म जवळपास येत असतात त्या परीक्षेला. आणि त्यामधून आपल्याला सिद्ध म्हणजे की आपल्याला सक्सेस व्हायचंय. मग बरेच त्यात मोमेंट्स येतात, कधी स्टेजेस पण आहेत ना. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे. नोबडी नोज की मी पहिला येणार आहे का. आपल्याला काय त्यावेळेस पाहिजे असतं की आपण सुटणार आहे का यातून. म्हणजे हे जे फिलिंग होतं, मला नव्हतं वाटत की, म्हणजे वाटत नव्हतं, म्हणजे कधी वाटलं माहितीये का, जेव्हा माझे मार्क्स मेन्सचे कळाले तेव्हा वाटलं की मला संधी आहे पहिला यायची, जर आय परफॉर्म वेल इन इंटरव्ह्यू. आणि पण ती परीक्षा देताना असं फील होत होतं का?
परीक्षा देताना काय झालं की 2017ची MPSC परीक्षेमध्ये माझी चीफ ऑफिसर या पदावर निवड झाली होती. 17च्या MPSC परीक्षेमध्ये गट ब चं पद आहे, मुख्याधिकारी गट ब या पदावर निवड झाली होती. मग त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स होता की आपल्याकडे बॅक ऑफ द म्हणजे की आपल्याकडे काहीतरी प्लॅन बी आहे. बरोबर. म्हणजे इन केस ह्या परीक्षेला जरी मला, आणि काय झालं त्या परीक्षेला, ज्या परीक्षेला मी पहिला आलो ना त्या परीक्षेला सुरुवातीला जागा होत्या 69 आणि त्यानंतर वाढून त्या 136 झाल्या. म्हणजे कसं होतं की MPSC परत रिवाईज हे करतं, नोटिफिकेशन काढतं आणि त्या रिवाईज नोटिफिकेशन मध्ये जागा झाल्या 136 आणि पहिल्या 69 जागामध्ये डेप्युटी कलेक्टरचं पदच नव्हतं. म्हणजे डेप्युटी कलेक्टरही नव्हतं आणि आय गेस DYSP पण नव्हतं वाटतं. तर मग ते 136 झाल्या. पण 136 मध्ये पण आपल्याला आता 10 डेप्युटी कलेक्टर होते. मग म्हणलेलं की पहिल्या 10 मध्ये जर मी सिस्टमॅटिकली थोडा अप्रोच ठेवला तर कदाचित पहिल्या 10 मध्ये मी म्हणजे पहिल्या 10 मध्ये येईल असं थोडं फार कुठंतरी मनात वाटत होतं. म्हणून मी तिथून फुल फ्लेज अभ्यास केला आणि फॉर्च्युनेटली जेव्हा काय की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न आहे आणि मराठी इंग्लिशचा पेपर रिटर्न असतो आणि इंटरव्ह्यू जर आपण पाहिलं तर मराठी इंग्लिशचा रिटर्न पेपर आणि इंटरव्ह्यू एक 100 मार्काचा आहे इंटरव्ह्यू. मग ह्यांचं दोन्हीचं जर आपलं जुळून आलं तर कुठेतरी आपल्याला पहिल्या 5 मध्ये संधी मिळेल. पण पहिला येईल असं कोण सर्टनली सांगू शकत नाही, कारण पूर्णपणे आपण ब्लँक असतो की बाकीचे कसे परफॉर्म केलेले आहेत, त्यांचा इंटरव्ह्यू कसा गेलाय, त्यांचं मराठी इंग्लिश मध्ये काय आहे, कारण स्कोर मोर ऑर लेस सेमच होते. माझा जो स्कोर होता सेकंड म्हणजे मेन्सचा जो होता तो फर्स्ट कीने 467 होता, पण त्याच्या अराउंड किंवा त्याच्या पुढे 1-2 जण होते. म्हणून मी शाश्वत नव्हतं की पहिलाच येईल, परंतु पहिल्या 5 मध्ये किंवा पहिल्या 10 मध्ये यायची माझी कॅपॅसिटी आहे किंवा मला त्यावेळेस वाटत होतं की मार्कावरून की माझं पहिल्या 10 मध्ये तरी सिलेक्शन होऊ शकतं. आणि हे कधी ठरवलं होतं की आता ही परीक्षा द्यायची आपल्याला आणि गव्हर्नमेंट जॉब आपल्याला एक सिक्युअर करायचा? हे कोणत्या साली तुम्हाला वाटलं की नाव दिस इज माय करिअर पाथ, मेरे को यही करना है? तसं थोडं कॉलेजमध्ये असताना म्हणजे कॉलेजच्या जीवनामध्ये थोडंफार, कारण माझा बॅकग्राऊंड जर बघितलं तर माझी आई जिल्हा परिषद शाळेमध्ये प्राथमिक शिक्षिका होते. ते आता रिटायर झाली. कुठल्या गावाला? बार्शी तालुक्यातच. बरं. कासारवाडी किंवा बार्शी तालुक्यात त्याची सर्व्हिस झालेली आहे. पण तेव्हाच ते गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये होता प्राथमिक शिक्षिका आणि वडील जे होते ते अकाउंटंट होते. मग ते थोडंफार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्यांच्या असायचं, आज गशीची व्हिजिट आहे शाळेला, गशी म्हणजे गट शिक्षण अधिकारी, मग ते कुठेतरी लवकर तयार होऊन जायचं, म्हणजे काय त्यांच्यासमोर प्रेझेंट, मग काय असते अधिकारी, असं थोडंफार कुतूहल म्हणजे असायचं. लहानपणीपासून अपब्रिंगिंग मध्ये असं वाटायचं, पण असं की हे डेडिकेटेड करिअर असं काही नाही. अच्छा, थोडं तोपर्यंत एक मनात काहीतरी तयार होतं, काहीतरी आहे हे. मग कुठेतरी कॉलेजला असताना मग लास्ट इयरला वगैरे आमचे मित्र काही म्हणले की अरे हे पण करिअर ऑप्शन्स आहे, कारण करिअरला वेगवेगळे ऑप्शन्स थर्ड इयरला. कॉलेजला म्हणजे इंजिनिअरिंगला? हा, इंजिनिअरिंगला. तेव्हा वाटलं की करिअरमध्ये वेगवेगळे फ्युचर ऑप्शन्स पण आहेत, म्हणजे डिग्री आणि डिग्रीच्या पुढे पण ऑप्शन्स आहेत. मग डिग्रीच्या पुढे काय काय ऑप्शन्स आहेत? कोणी MBA करत होतं, कोणी MTechची तयारी करतं, कोण MS साठी ट्राय करत होतं. आणि कोणत्या साली सर? थर्ड इयर म्हणजे कोणतं? 10-11ला ठरलं. आणि त्यानंतर मग पुढे प्लेसमेंट चांगलं झालं 11 साली. आणि मग पहिल्यांदा थॉट आला की चलो नोकरी मिळाली तर आपल्याला जाऊयात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. आणि चांगलं होतं जॉब प्रोफाईल. कुठल्या कंपनीमध्ये होतं सर? मी जॉन डिअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला होतो. बरं. ते कॉलेज सुरू झाली होती प्लेसमेंट? हां, कॉलेजमधून प्लेसमेंट झालं होतं. आणि कॉलेज कोणतं कॉलेज होतं आणि कोणत्या ह्याला होतात सर? मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे COEP ला होतात. प्रेस्टिजियस, तुम्ही आधीपासून ब्राईट स्टुडंट दिसतात मला तसं. कारण COEP ला जाणं सगळ्यांचं स्वप्न असतं. हो पुण्यामध्ये नक्कीच. कुठेतरी म्हणजे चांगला परफॉर्म करत आलो होतो लहानपणापासून. मग त्याचा बेनिफिट तिथे झाला, त्याचा बेनिफिट पुढे ह्याला पण झाला, प्लेसमेंटला झाला. किंवा गुड थिंग अशी झाली की जो आपला फ्रेंड सर्कल राहतं ते फ्रेंड सर्कल पण त्याच ह्याचं राहिलं आणि सगळेजण करिअरमध्ये वेगवेगळ्या करिअरच्या चर्चा, ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी बूस्ट मिळाला. थोडंसं आम्हाला प्रिव्हियस जाऊन सांगा ना सर, की तुमचं स्कूलिंग कुठून झालं, मग तुम्ही त्या स्कूलमध्ये कसे होतात? कारण माझं सांगायचं तर माझे वडील गव्हर्नमेंट मध्ये इरिगेशन डिपार्टमेंटला होते. दर 3 वर्षाला आमची ट्रान्सफर व्हायची. आणि मी खालून 2रा 3रा वगैरे असायचो त्यावेळेस. सो माझी थोडं माइंडसेट थोडं वेगळं आहे. तुम्ही एकदम दुसरा पोल मला दिसत आहेत, म्हणून मला थोडं विचारायचं आहे की स्कूलिंगमध्ये तुमचं माइंडसेट कसं होतं? कोणत्या स्कूलमधून तुम्ही केलं? मग तुम्ही COEPत कसे गेलात?
कारण CUP मध्ये परत जाण्याचं स्वप्नच आहे. म्हणजे प्रत्येक पायरीवरती मला असं वाटतं की तुम्ही काहीतरी अचीव्ह करत आलेला आहात असं असं कुठेतरी दिसतंय. थोडंसं त्याच्याबद्दल सांगा ना. आणि पॅरेंट्सचा कितपत त्याच्यामध्ये रोल असतो? तर बेसिकली मी मूळ जे आहे ते माझं गाव येरमाळा. हां, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. हो. आणि तिथे माझं पहिलीला मी तिथेच होतो. पण वडिलांची नोकरी बार्शीत होती. बरं. आणि आई शिक्षिका पण बार्शी तालुक्यातच होती. म्हणजे येरमाळ्यापासून एक 15-20 किलोमीटरवर गाव होतं. मग ते गावातच पहिलीच्या JDPच्या स्कूलला होतं. मग पहिलीला मग तिथे आईवडिलांनी तिथले शिक्षिका म्हणाल्या, माझ्या जे क्लास टीचर होत्या त्या म्हणाल्या की ह्यांना तालुक्याच्या ठिकाणी पाठवा. म्हणजे तुम्ही ब्राईट होतात म्हणून? हा, मुलगा हुशार आहे आणि तुम्ही पण तिकडे नोकरी करताय, तर कुठेतरी तुम्ही पुढे जाऊन हे डिसिजन घ्या. मग त्याच्यावर त्यांनी विचार केला. पहिली तर गावातच झाली. मग पहिल्यानंतर दुसरीला ॲडमिशन घ्यायला मग आम्ही बार्शीला मग वडिलांनी ते जिथं ज्या संस्थेत काम करतात त्या संस्थेच्या महात्मा फुले विद्या मंदिरमध्ये दुसरीला ॲडमिशन घेतलं. मराठी मीडियमची पूर्ण शाळा. म्हणजे मला असं खूप एक्स्ट्रीम असा बदल नाही जाणवला की म्हणजे जिल्हा परिषद टू, कारण तिथून परत ते बार्शीच्या मराठी शाळेतच शिक्षण झालं. त्यानंतर महाराष्ट्र विद्यालय बार्शी त्याच संस्थेच्या ह्याच्यामध्ये. शाळेमध्ये तुम्ही टॉप करत चालला होतात का? टॉप 5 टॉप 10 मध्ये असायचं? 5 मध्ये असायचं. टॉप 5 मध्ये फिक्स असायचं. टॉप 5 टॉप 10 मध्ये असं पहिला नाही आलो कधीच. पहिला शालेय जीवनात कधीच आलो नाही. दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असं येत गेलो. इव्हन कधी म्हणजे इव्हन 10वीच्या बोर्डामध्ये पण चर्चा होती की हा येणार, परंतु माझा नाही आला. माझा मित्र आला होता तेव्हा. बरं. हा, मी तेव्हा 3रा 4था चालू होतो शाळेत. पण शाळेला अपेक्षा होती की हा येऊ शकतो, पोटेन्शियल होतं. हा, मग नंतर फॉर्च्युनेटली CETला चांगले मार्क मिळाले आणि दोन्ही चयन झालं. NIT नागपूर पण मिळत होतं आणि CUP पण मिळत होतं. आणि तेव्हा AIEEE नावाची परीक्षा होती. आता JEE आहे. तर त्यालाही चांगला ऑल इंडिया स्कोर आला होता. आणि मग दोन्हीकडे ऑप्शन होते, पण म्हणलं CUP इज द बेस्ट कॉलेज. CUP मग मेकॅनिकलच? हो, IT आणि मेकॅनिकल दोन्हीमध्ये कन्फ्युजन चालू होतं, कारण दोन्ही मिळत होतं. दोन्ही त्यावेळेस टॉपच्या ब्रांच होता का? कोर नाही, IT टॉपलाच होती. पण आपण कोअरचा म्हणून कोअरला प्रेफर केलं. आणि फॉर्च्युनेटली प्लेसमेंट पण झाली. जॉब केला. जॉब केल्यानंतर कुठेतरी मनात होत होतं की चला करूयात. मग जॉब सोडायचा डिसिजन घेतला. जॉब सोडला. जॉब सोडल्यानंतर दिल्ली गाठली पहिल्यांदा. दिल्ली? कारण बॅक ऑफ द माइंड UPSC करायचं. UPSCचं जास्त डोक्यात होतं. पहिली प्री दिली, पास झालो. मेन्सला आलो. पण चला म्हणलं, मग तिथं थोडा कॅज्युअल अप्रोच आला की चला पहिल्या वर्षी आपण प्री पास झालो UPSC, हीच आपली अचिव्हमेंट आहे म्हणायचं. मग तिथे कुठेतरी थोडा कॅज्युअल अप्रोच आला आणि मेन्सला नापास झालो. डिस्ट्रॅक्ट झाले होते? डिस्ट्रॅक्ट नव्हतं झालो. ओव्हर कॉन्फिडन्स? ओव्हर कॉन्फिडन्स पण नाही, निवांतपणा. कॅज्युअल निवांत राहायचं. ह्या अटेम्प्टला आपले 1 स्टार. 4 अटेम्प्ट होते तेव्हा, जेव्हा तयारी चालू केली तेव्हा 13ला 4 अटेम्प्ट होते. मग म्हणलं पहिल्या अटेम्प्टला आपण मेन्सपर्यंत पोहोचलोय, पुढच्या अटेम्प्टला आपण काय आहे ते सुधार. सगळा पूर्ण वर्षभरात आपण मेन्सवरच, कारण आपलं प्री निघू शकते हे कॉन्फिडन्स आलता. मग मेन्सवरच फोकस करायचं. मग मेन्सवरच फोकस करायचं म्हणून पहिला अटेम्प्ट जाऊ द्या म्हणे, आपण मेन्स देऊन येऊ. कारण तेवढी प्रिपरेशन झाली नव्हती. GS असेल किंवा ऑप्शनल असेल. पहिल्यांदा तर एक ऑप्शनलची भूगोल विषय होता माझा, वैकल्पिक जिओग्राफी. त्याची भीती बसली होती आणि त्याच्या नादात मी GS पण व्यवस्थित केलं नाही. पण फॉर्च्युनेटली मार्क थोडे चांगले आलते त्यावेळेस. तेव्हा म्हटलं की अरे आपण केलं असतं तर कुठेतरी जवळ जाऊन पोहोचलो असतो, किंवा आपल्याला काहीतरी मेन्सचं तर क्लिअर झालं असतं असं वाटलं. म्हणून मग पण ते हे कधी कळतं की दुसरी प्री तोंडावर येते तेव्हा ते रिझल्टचे सगळे मार्क वगैरे कळतात. कारण फायनल जेव्हा सिलेक्शन होतं तेव्हा विद्यार्थ्याचे प्रीचे स्कोअर, मेन्सचे स्कोअर दिसायला चालू होतात. तर मग परंतु तोपर्यंत मग थोडा हे निवांतपणा आला. परत दिल्लीहून पुण्यात आलो. म्हणलं आता पुण्यात राहून आपण निवांत अभ्यास करतो. कारण दिल्लीला किती दिवस होतात? 1.25 वर्ष होतं. 6 वर्ष दिल्लीला. मग पुण्यात आलो. मेन्स पहिली मेन्स दिल्लीलाच दिली. पण मग चला म्हणलं आपलं इकडं वातावरण वगैरे चांगलं आहे, आता आपल्याला सगळा आवाका पण आलाय. दिल्लीला येऊन पुण्यात आलो. दुसरी प्रिलिम दिली. दुसरी प्रिलिम्स पण झाली. चलो बडी आहे म्हणलं. आणि ह्या वेळेस थोडा कॉन्फिडन्स जास्त होता, कारण काल मागच्या वेळेस आपण मेन्स दिलेली असते. एखादी गोष्ट जर आपण पूर्वी केलेली असेल तर आपल्याला काय वाटत असतं की आपण हे डोएबल आहे, आपल्याला हे होऊ शकतंय. आणि ह्या वेळेस कॉन्फिडन्स लेवल जास्त होती. रिव्हिजन झाले, थोडं कॉन्फिडन्स आलाय.
ह्या सगळ्या गोष्टी. पण तू परत व्हायचं तेच झालं, ऑप्शनलला मार्क कमी आले, इंटरव्ह्यू कॉल नाही आला. पण फॉर्च्युनेटली मी त्या वर्षी काय केलं की इतर परीक्षा पण देत राहिलो. मग त्यामध्ये माझं IBPS PO म्हणजे हे दिले होते, क्वांट रिझनिंग माझं चांगलं होतं. मग त्यामुळे IBPS PO ला सिलेक्शन झालं. मग त्याचं सिलेक्शनचं लेटर पण घरी आलं. मग घरच्यांना कॉन्फिडन्स आला, काहीतरी मुलगा करतोय, म्हणजे काहीतरी जॉब मिळवतोय इथे, असं कुठेतरी त्यांना बॅक ऑफ द माइंड होतं. आणि दुसरं त्याच वेळेस काय झालं, CAPFची परीक्षा असते ती रिटर्न परीक्षा पास झालतो आणि त्याचं फिजिकल दिल्लीला होता, म्हणजे दिल्ली सेंटर होतं ती, कारण तिथं मेन्स तिथं दिली होती. तर त्याचं तिकडे होतं. फिजिकलची काय तयारी व्यवस्थित केली नाही, पण घरच्यांना सांगितलं झाली माझी सगळी तयारी. आणि त्याचा एक इव्हेंट असतो, ती क्वालिफाईंग असते परीक्षा, म्हणजे लॉंग जम्प मध्ये मी बाहेर पडलो. मग कुठेतरी मनात दुःख झालं, अरे फेल्युअर, आता म्हणजे आता मागच चाललोय. UPSC मेन्स पण आपली क्लिअर नाही झाली, CAPF मेन्स पण नाही झाली, परंतु पॉझिटिव्ह हे आलं की पुढे ते IBPS PO पास झालतो. काहीतरी हातात होतं, काहीतरी हातात आहे. इतर परीक्षा पण दिल्या, पण तोपर्यंत MPSCचं एकदम बॅक ऑफ द माइंड वगैरे काही असं नव्हतं. ते नव्हतं तोपर्यंत नव्हतं. हां, कारण काय वाटायचं की त्याला ते पूरक जे आहे ते करावं. म्हणलं आपलं क्वांट रिझनिंग हे चांगलं आहे, इंग्लिश पेपर रिडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा हे असेल, तर ह्या गोष्टी चांगल्या आहेत, तर आपण तिथेच टार्गेट करूयात. आणि MPSCचा पॅटर्न आणि UPSCचा पॅटर्न आता त्यावेळेस थोडा वेगळाच होता. प्री निघायची, पण तो मेन्सला पूर्णपणे सब्जेक्ट ओरिएंटेशन वेगळं होतं आणि कधी लक्ष दिलं नाही. मग पुढच्या वर्षी परत स्टाफ सिलेक्शनचंही माझं ऑडिटर म्हणून सिलेक्शन झालं. CAG ऑडिटर म्हणून हे पद असतं, त्याची मेन्स वगैरे दिली होती, प्री मेन्स पास झालतो. त्यामध्ये त्याचं लेटर, जॉईनिंग लेटर घरी गेलं. मग घरच्यांना एक कॉन्फिडन्स यायचा, करतोय म्हणजे कुठेतरी दुसऱ्या परीक्षा देतो एवढ्यासाठीच की आपण कुठपर्यंत आहात आणि आपल्याला बॅक ऑफ द काय आहे का, म्हणजे इन केस आपण सगळंच हरवून बसलो तर आपण कुठे कुठे सिद्ध होऊ शकतो, किंवा आपण कुठेतरी प्रयत्न केलेला आहे ना, आपण तिथून रिझल्ट आलेला आहे. ह्याच्यामुळे काय होतं की घरच्यांना पण एक कॉन्फिडन्स आला, नाहीतर उगाच तयारी करतोय ह्याची प्री निघते का, हा म्हणतोय प्री निघाली, हा म्हणतोय मेन्स निघाली, पण घरचे आपल्याला कधी विचारत नसतात. घरच्यांचा आपल्यावर पूर्णपणे ब्लाइंड विश्वास. आपण म्हणलं ना प्री निघाली, घरच्यांना वाटत असतं हा निघाली, पुढची परीक्षा करतोय एवढ्या मार्कात राहिला. घरचे कधी आपल्याला विचारतात प्रूफ वगैरे, अजिबात विचारत नाही. मग कुठेतरी त्यांना ते ऑफर लेटर वगैरे केल्यामुळे पण कॉन्फिडन्स चांगला होता की तू काहीतरी करू शकतोय. येस. मग ह्यानुसार मग काय केलं की परत मी ठरवलं, 3 मेन्स दिल्या मी UPSCच्या, थोडा ब्रेक घेऊयात म्हणलं. आणि त्या वर्षी MPSC फोकस करायची ठरवली. 16च्या परीक्षेला MPSC फोकस करू म्हणलं. पण हा निर्णय कधी घेतला, प्री झालती त्याची. आतापर्यंत मी 2 प्री MPSCच्या पास होतो, म्हणजे बाय या UPSCच्या अभ्यासावर. आणि त्या वर्षीची माझी प्री बहुतेक 3 का 4 मार्कामध्ये माझी प्रीच राहिली, 16ची. आणि मी त्या वर्षी असं ठरवलं होतं की मी आता ह्या वर्षी MPSCच फक्त फोकस करणार. आणि सगळे म्हणत होते की एवढ्या स्कोरला 153 काहीतरी कट ऑफ होता, मला 149 का काहीतरी मार्क होते, एवढ्या मार्कात होते. मला CSATला चांगले होते, GSला कमीच होते तेव्हा. पण तू म्हणलं मेन्स 3-4 महिने पुढचे मिळतात, तेवढ्यात आपण करूयात हे सगळं. आणि ते तसं झाल्यानंतर मग तरी एकदम डाऊनच झालो, एकदम पूर्णपणे खचलो. आणि त्या वर्षी साईड बाय मी हे दिली होती, दुसरी एक परीक्षा दिली होती, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. म्हणजे UPSCला 2 ऑप्शन राहतात प्रिलिम्सला, एक तर सिव्हिल सर्व्हिस प्रिलिम्स आणि फॉरेस्ट प्रिलिम्स. तर मी त्या वर्षी अटेम्प्ट आपला जाऊ नये म्हणून फॉरेस्ट प्रिलिम्सला फक्त टिक केलं होतं, आणि त्याचा मेरिट ह्याच्यापेक्षा एक 10-15 मार्कांनी वरचं लागतं. आणि त्या वर्षी मी प्रिलिम्सला बसलो, मग हे पण फेल गेलं. आणि हे फेल्युअर कधी की 2 दिवस आधी रिझल्ट लागला होता, 2 दिवसांनी UPSCची प्री आहे, म्हणजे प्रीचा पेपर कॉमन असतो, फक्त मी टिक केल्यामुळे मी त्याला अपिअर होऊ शकत नव्हतं, परंतु मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची प्रिलिम्सला अपिअर होत होतो. आणि तो गेला चांगला, तिथे काहीतरी 133 का 32 येत होते, म्हणजे वेगवेगळ्या क्लासेसच्या कीनुसार. मला वाटलं याच्यावर आपली याची तर प्री निघते, मग इंडियन फॉरेस्टचा अभ्यास करायला लागलो. ही प्री गेली हातातनं, MPSCची. UPSCच्या प्रीला अप्लायच केलं नव्हतं आणि फॉरेस्टची प्री हातात होती. सिलेबस मध्ये परत डिफरन्स येतो का? प्रीचा सेमच राहतो, म्हणजे UPSC प्रीचा जो आहे तोच फॉरेस्ट प्रीला राहतो, परंतु त्याचं मेन्स वेगळं होतं. त्याचे 2 वेगळे ऑप्शनल निवडावं लागतात. फॉरेस्ट्री बरेच जण घेतात, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्री. तर मी मग त्याचाही परत रिझल्ट आला, तर त्यात असं झालं की माझी प्रीच झाली नाही, पण तू मार्क त्याच्यानंतर कळतात ना 1 वर्षांनी. तुम्हाला जसं म्हणलं की फायनल सिलेक्शन नंतर जेव्हा मार्क्स बघितले होते तेव्हा मला कळलं होतं की 133 कट ऑफ, पण मला 132 मार्क होते.
म्हणजे हातात काहीच नाही मग त्या वर्षी. परत त्या वर्षी आणखी एक माझ्याकडे संधी चालून आली, कारण मी आधीची स्टाफ सिलेक्शनचं रिजेक्ट केलं, बँकेचं रिजेक्ट केलं. मी त्या वर्षी नाबार्ड म्हणून अपेक्स ऑर्गनायझेशन आहे, रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे ॲग्रिकल्चर लोनसाठी वगैरे. तर नाबार्डची मी प्री पास झालो. त्याची मेन्स हे होती, रिटर्न होती पण कॉम्प्युटरवर टायपिंगची होती. तर मेन्सही पास झालो. त्याचा इंटरव्ह्यू होता. मग म्हणलं चला काहीतरी ह्या वर्षी आपण पदरात पडलेलं आहे, नाबार्डचा इंटरव्ह्यू आहे, कुठेतरी मिळू शकतं. हे नाबार्ड ग्रेड हे चांगली पद आहे, असिस्टंट मॅनेजर म्हणून त्यात रिक्रुटमेंट होते. मग त्यासाठी गेलो. तिथे परत इंटरव्ह्यूला थोडे कमी आले. 25 मार्काचाच इंटरव्ह्यू असतो, 17-18 आले. इंटरव्ह्यू असे काय फार टफ असतात का? टफ नाही, पण बेसिकली ऑल अँगलनं विचारतात ते. म्हणजे आता शेवटी इंटरव्ह्यू हे सब्जेक्टिव्ह थिंग आहे. समोर पॅनल कोण आहे, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, त्यांचं परसेप्शन तुमच्याबद्दल कसं आहे, आणि आपण त्या मोमेंटला काय डिलिव्हर करतो. बेसिकली हे आहे की माणूस तो त्या मोमेंटला त्या प्लेसला कसं रिप्रेझेंट करतो त्याच्यावर त्याचे मार्क आहेत. मे बी तुम्ही खूप चांगले आहात, परंतु तुम्ही त्या इंटरव्ह्यूच्या हॉलमध्ये गेले अचानक आणि तिथं एकदम प्रेशर आला, आणि त्या प्रेशरमध्ये आपण परफॉर्मन्स करू शकलो नाही, किंवा आपलं जे नॅचरल ज्या गोष्टी त्या बाहेरच नाही पडल्या, तर आपल्याला ते ऑब्विसली त्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल काय मत बनणार आहे, थोडंफार हेच होणार, निगेटिव्ह होणार आणि कमी मार्क तेवढ्यावरच जज करणार तुम्हाला. एक्झॅक्टली तोच वेळ आहे. म्हणजे की इंटरव्ह्यू हे तुम्ही जे बायोडेटा आहे त्याच्यावरच तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. आपण तयारी पण त्याचीच करून गेलेलो असतो, जे काही करंट हॅपनिंग आहे त्याचं आपण गोळाबेरीज करून गेलेलो असतो. राईट सर. पण त्या मोमेंटला आणि त्या प्लेसला आपण कसं डिलिव्हर करतोय. मे बी तुम्ही मॉक इंटरव्ह्यू मध्ये खूप चांगलं परफॉर्म करत असता, परंतु त्या आयोगाच्या इंटरव्ह्यूला जाताना कुठेतरी बर्डन येतं, आणि त्या बर्डन खाली जर परफॉर्म केलं तर कमी येतं, किंवा ते बर्डनच आपण नाही घेतलं तर फ्री फ्लो मध्ये इंटरव्ह्यू होऊन जातो. मग त्या नाबार्डच्या इंटरव्ह्यूला पण असंच झालं. 1-2-3 मार्कामध्ये फायनल राहून गेलं. अरे म्हणलं आता तर सगळीकडून कुठेच चालत जाईना आपलं. मग UPSC करू का UPSC करू, ह्या द्विधा अवस्थेत होतं की परत आता UPSC कडे जायचं का. मग फॉर्च्युनेटली 2017ची ऍड आली. 17च्या ऍड मध्ये भरपूर जागा होत्या. म्हणजे म्हणलं आता कुठली ना कुठली एक तरी मिळवायची आपल्याला आता MPSC मधून. मग चालू केला MPSCचा अभ्यास. प्रीला चांगला स्कोर आला. मग 3-4 महिने हातात होते, चांगला अभ्यास केला. नंतर मेन्सला अपेक्षेपेक्षा 20 मार्क कमी आले. म्हणजे एक मेन्सचा स्कोर आपल्याला कळतो ना फक्त. पण ठीक आहे म्हणलं, हे 20 मार्क आपण इंटरव्ह्यू आणि ह्याला कव्हर करू, रिटर्न एक्झामला कव्हर करू, असं माझ्या डोक्यात होतं. परंतु झालं काय की त्या वर्षी मग इंटरव्ह्यूला गेलो, ओव्हर कॉन्फिडंट म्हणा किंवा काय. चला 1-2 ठिकाणी मॉक दिले. क्लासवाले म्हणले चांगलं बोलताय तुम्ही, चांगली डिलिव्हरी स्किल आहे किंवा चांगलं परफॉर्म करताय. मग त्या वर्षी 2 मॉक दिलते मी, आय गेस 2च गेलते 17ला. 2 ठिकाणी गेलो, मॉकला बसलो, पण तिथे मला डिलिव्हरच करता आलं नाही. बरं. 17च्या मुख्य म्हणजे इंटरव्ह्यूला, MPSCच्या इंटरव्ह्यूला. त्यावेळेस प्रश्न आले, मी ब्लँक झालो काही ठिकाणी. मला तसं जे माइंडसेट घेऊन गेलो होतो की जोरात थोडा नॅचरलपणा गेला असेल असं मला वाटतं. आणि त्यामुळे तो इंटरव्ह्यू भरकटला आणि मला 51 मार्क मिळाले. आणि मला त्यात काही रिटर्नला पण चांगले आले नाहीत. म्हणजे ज्या दोन्हीकडून अपेक्षा होत्या ना, त्या दोन्ही पण अपेक्षा फुलफिल झाल्या नाही. एक 12 मार्काने क्लास 1 राहिली माझी, 12 का 13 मार्काने, 13 मार्काने त्या वर्षी. पण वर्ग 2चं पद, मुख्याधिकारी वर्ग 2 या पदावर निवड झाली. बरं. मग त्याची जॉईनिंग लांबली. मग त्या जॉईनिंग लांबल्याचं म्हणलं संधी करून घेऊ. परत म्हणलं आता परत आपलं मूळ टार्गेट काय होतं, UPSC. बरं. परत UPSC चालू केला. त्यावर रायटिंग वगैरे प्रॅक्टिस भरपूर केली मधल्या काळामध्ये, इंटरव्ह्यू ह्याच्यामध्ये. प्रीला चांगला स्कोर आला UPSCच्या. मी तेव्हा कसं होतं की आपण म्हणतो ना, एखादा आपल्याकडे असा काळ येतो की आपण कोणतीही परीक्षा दिली की आपण ती पासच होतो. तसं त्या वर्षी म्हणता येईल. MPSC पास झालो त्यावेळेस. फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण एक FDCM परीक्षा फ्लो मध्ये होतात एकदम. स्टेट सर्व्हिस मधून FDCM नावाचं पद होतं, म्हणजे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची एक परीक्षा होती फॉरेस्टच्या. तर त्या परीक्षेमध्ये पण माझा स्कोर खूप चांगला होता, जिथं ते वर्ग 1चं पद मिळालं असतं. पण त्याच्या इंटरव्ह्यूलाच गेलो नाही. मी म्हणलं ठीक आहे, माझ्याकडे एक कोणतं तर पद राहतंय, ते पद आपल्याकडे आहे, म्हणजे कोणतं ना कोणतं क्लास 2 तर आपल्याला मिळणार आहे MPSC. तर मग त्याच्या इंटरव्ह्यूला पुढची तयारी करू, कारण सिव्हिल सर्व्हिसेस लवकरच होती. आणि हे असं झालं की हा जो 17चा रिझल्ट आहे तो 18ला लागला ना, म्हणजे मे 18ला. तर त्याच्या 3-4 दिवसांनी सिव्हिलची प्रिलिम्स होते, म्हणजे UPSCची प्रिलिम्स. मग जास्त काही सेलिब्रेशन पण केलं नाही, घरी सांगितलं झालोय आपल्याला हे पद मिळालेलं आहे आणि आता UPSCची प्रिलिम्स आहे महत्वाची. बरं. मग त्यावेळेस माझी
UPSC प्रिलिम्स तर निघालीच, पण जी फॉरेस्ट प्रिलिम्स राहिली होती का पाठीमागे UPSC फॉरेस्ट प्रिलिम्स ती पण निघाली माझी. बर. मग आणि MPSC प्रिलिम्सला पण खूप चांगला स्कोर होता, पण तुम्हाला म्हणलं ना जागा कमी होत्या. म्हणजे आता 18चं ज्या ह्याला माझी रँक 1 आली ना त्यावेळेस सांगतो 18ला जागा कमी होत्या. मग सुरुवातीला म्हणलं 69 जागा आहेत आणि 69 मध्ये आपण पहिल्या 10 मध्ये जरी आलं तर आपल्याला जे पाहिजे पद आहे तसं मिळत नाहीये. आणि एवढ्यासाठी एवढी रिस्क मला म्हणले की हाय ते UPSCची मेन्स आहे ती करूयात. म्हणलं सगळ्याच परीक्षा टार्गेट करू. पहिल्यांदा MPSC बाजूला काढली आणि ह्या UPSC फॉरेस्ट आणि UPSC हे करायची, मेन्स करायची. UPSC मेन्स करत 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 काय झालं, ही परीक्षा व्हायच्या 1-1.5 महिना आधी नोटिफिकेशन आलं की 20 डेप्टी कलेक्टरच्या जागा वाढल्यात. सेकंड की ती आणि सेकंड कीच्या आधी का नंतर मला आता आठवत नाही, परंतु तेव्हा ते जागा वाढल्या आणि त्यामध्ये ह्या डेप्टी कलेक्टरच्या जागा आल्या. म्हणलं परत 20 जागा कधी येणार. आणि आपला हा अभ्यास आहे फ्री फ्लो मध्ये, मागच्या वर्षी पद पण निघालेला आहे. मग 1-1.5 महिना मग मी सॅक्रिफाईस केलं की UPSC नंतर करू आपण, आता ह्याच्यात 1.5 महिना ह्याच्यावर पूर्ण एनर्जी टाकू. का तर आपला बेस आहे. मागच्या वेळेसच्या मार्कामध्ये आपल्याला फक्त इम्प्रूव्हमेंट करायचे. प्रत्येक पेपरला 5-10 जरी इम्प्रूव्हमेंट केली, 40-50 जरी स्कोर वाढला तरी आपण राज्यात पहिल्या 10 मध्ये येऊ शकतो. हा कॉन्फिडन्स होता आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलं होतं मी. म्हणजे ब्लाइंड शॉट नाही दिला की जसं कॉन्फिडन्स इंटरव्ह्यूला ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलो तसं नाही केलं. ह्यावेळेस ठरवलं की हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित करायचंय आणि कुठे मार्क वाढू शकतात आणि कुठे चुकलं. प्रॉपर स्ट्रॅटेजी कॅल्क्युलेशन. प्रॉपर 2-3 दिवस त्यात जागा वाढल्यानंतर वेळ कमी होता, पण 3 दिवस पूर्ण त्यातच घालवली मी की पूर्ण स्ट्रॅटेजी काय करायची आणि कुठं मार्क वाढणार आहेत आणि काय वाढणार आहेत आणि कसे वाढवता येईल. जर हे डोएबल आहे का ह्याचं पहिल्यांदा आपण गोळाबेरीज करूया, समीकरण हे व्यवस्थित लागतंय का ते बघूया. मग त्यानंतर अंदाज आला की अरे ह्या विषयामध्ये आपले हे तर सिली मिस्टेक्स आहेत, हे ते आपल्या थोडे कन्सेप्ट क्लिअरिटी थोडी कमी पडली, हे तर थोडं फॅक्च्युअल ओरिएंटेशन कमी पडलं. ह्या सगळ्या गोष्टीचा 3 दिवसात अभ्यास म्हणजे पूर्ण केला की आपल्याला 50 मार्क वाढायला स्कोप आहे का, कारण आपला बेस पक्का आहे. ह्याच्यावर आपल्याला 40-50 मार्क वाढवायचे. मग मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या त्या सगळ्या टाळल्या ह्यावेळेस आणि मग त्याची सगळी फलं म्हणजे की जे मार्क खूप चांगले आले. म्हणजे काही वेगळे पण केलं यावर्षी. म्हणजे 17च्या तुलनेत 18ला मी खूप स्वतःला बदल केला आणि कमी वेळेमध्ये जास्त आउटपुट. आणि मागचा बेस असल्यामुळं मी नाही म्हणत की तेवढ्या ह्याच्यावरच झालंय, मागचं सगळं आहे यामध्ये. मागचं करून 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 ते तुमचा बेस पक्का आहे. असं काही एका रात्रीत होत नाही किंवा काही नाही, त्याला वेळ लागतो, त्याला तेवढा वेळ दिलाच पाहिजे. आणि आपण काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही हे आपल्याला माहित होतं की आपण ठीक आहे आपण ह्यात प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला यश एक दिवस मिळणार. मग ती UPSC परत मेन्स देऊन आलो. पहिल्यांदा MPSC मेन्स झाली, त्याचा स्कोर खूप चांगला आणला. मग त्या कॉन्फिडन्स मध्ये UPSC मेन्स दिली आणि त्याच्यानंतर फॉरेस्ट मेन्स होते डिसेंबरमध्ये. बॅक टू बॅक परीक्षा देत गेलो. मग ह्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूचं शेड्यूल लागलं जानेवारीमध्ये. इंटरव्ह्यू चांगला ह्यावेळेस इंटरव्ह्यू डिलिव्हर झाला. मला ते जाणवलं हॉलमधून बाहेर आल्यावरच कळलं की ह्या वर्षी आपण चांगला असणार आहेत. म्हणजे एवढा वाईट परफॉर्म केलेला नाहीये, आपल्याला इथं पण एज मिळेल. आणि जो रिटर्नला मागच्या वेळेस म्हणलं होतं ना की रिटर्नला मला खूप चांगलं गेलंय, त्याचाही ह्यावेळेस थोडा वेगळा अभ्यास केला आणि रिटर्नला पण ह्यावेळेस येईल म्हणून ते सगळं जुळून आल्यामुळं मी पाहिला आलो. कारण कुठल्याच विषयात हाय स्कोर नाहीये, पण कुठल्याच विषयात म्हणजे एकदम कमी नाही, सगळे बॅलन्स ठेवले. आणि टॉपर जर असेल त्या विषयाचा, समजा आता पॉलिटी GS2 पेपर आहे तर त्याला 120चा टॉपर होता आउट ऑफ 150, मला 114 होते. म्हणजे त्याच्या कुठेतरी 4-5, पण काय काय टॉपर्स फक्त त्याच विषयात उचलून होते, बाकी विषयात नव्हते ना. सगळीकडे कुठेतरी बॅलन्स आणि 2-3 मार्क टॉपरच्या खाली, असं सगळ्याची गोळाबेरीज करून तुम्ही जे कॅल्क्युलेशन केलं होतं ते बरोबर तिथे बसलं. मार्क बरोबर वाढले, 50-55 जे मार्क वाढायचे होते ना ते बरोबर वाढले. तुम्ही जे COEP ला जे अभ्यास करायचा होता ऍज अ इंजिनियर म्हणून, आता आम्ही तर एक रात्री अभ्यास करून दुसऱ्या दिवशी पेपरला जायचो, तर तो इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि त्यानंतरचा हा गव्हर्नमेंट एक्झामसाठीचा अभ्यास, ह्याच्यामध्ये आशिष सर सेम होते का काय डिफरन्स आहे दोन्हींमध्ये? ॲज अ पर्सन म्हणून, ॲज अ त्यांची ते पर्सनॅलिटी स्टाईल अभ्यास करण्याची ती सेम होती का डिफरंट आहे? तसं पाहायला गेलं तर आपण इंजिनिअरिंगला जास्त अभ्यास तेवढा करत नाही असं माझं प्रांजळ मत आहे. उगीच काहीतरी सांगायला नको, पण तिथे पण मी ॲव्हरेज स्टुडंट होतो, ॲव्हरेज प्लस म्हणता येईल थोडं. अच्छा. GPA सिस्टीम होती, त्यात 8 अराउंड GPA असायचा CGPA. सो इट इज म्हणजे जास्त वर पण नाही. म्हणजे टॉपर जे असतात ते 9 अबवला असतात, 8.5 आणि अबव, आणि जास्त बिलो पण नाही. एक प्लेसमेंट होईल या हिशोबाने म्हणजे त्या मोमेंटला अभ्यास करत गेलो. पण असं पूर्ण वेळ सिरियसली किंवा असं सिन्सिअरली करायचं आहे असं काही नव्हतं. आणि अभ्यास म्हणजे त्यावेळेस नेचर थोडं म्हणजे की जॉली टाईप, लेट इट गो, किंवा
चला आजचा पेपर झाला, चला पुढे, चला पुढे. रात्री परत बसा, परत अभ्यास करा. हो. ते सगळं असं म्हणजे एक हॅपनिंग मूड मध्ये आपण ते सगळं करत असतो. अभ्यास करा म्हणा किंवा कॉलेजमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, त्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कुठेतरी त्यावेळेस आपल्याला ना म्हणजे बंधन नसतं, जबाबदारीचं पण बंधन नसतं. पण तो एकदा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरच्यांकडून किंबहुना आपले नातेवाईक किंवा सगळ्यांच्याच अपेक्षा वाढलेल्या असतात. ते वेगळ्या नजरेनं बघतात की अरे ह्यानं एवढं तर शिकलाय, हे अजून बसूनच आहे का. इंजिनिअरिंगला कसं असतं, फ्री बर्ड टाईप असतं, फ्री बर्ड चालतंय आपलं, जे मनात वाटतंय ते करायचं. इंजिनिअरिंगची डिग्री आल्यानंतर बघू काय ते. युनिट टेस्ट झाली, वायवा झाल्या, सेमिस्टर संपली, झालं. घरच्यांना सांगायचं आपण की झालं, एक पुढे ढकललं, पुढचा सेम आलं. म्हणजे थोडं फरक भरपूर आहे त्याच्या अभ्यासाच्या पद्धतीत पण आणि ओव्हरऑल आपल्या पर्सनॅलिटीमध्ये डिफरन्स आहे, भरपूर डिफरन्स आहे. तुम्हाला पण तुम्ही पण इंजिनिअरिंग मी तर फार डिफरंट आहे. तुम्हाला तर ते मी तर कॉलेजमधनं सर डिटेन झालेलो थर्ड इयरला. आय वॉज व्हेरी डिफरंट पर्सन बिफोर इंजिनिअरिंग अँड आफ्टर इंजिनिअरिंग. तुम्ही म्हणलं तसं जबाबदारी वाढली आणि अपेक्षा वाढल्या आणि मग रिअलायझेशन झालं की आता मी काय करतोय. सो लेटर ऑन 2014ला थोडासा टर्न झाला लाईफमध्ये, जसं मी तुम्हाला पॉझिटिव्ह टर्न झाला. कारण वडील कॉलेजला आले आणि त्यांना कळालं की आपला मुलगा कॉलेजलाच येत नाही आणि मग ती अटेंडन्स जिथे आम्हाला 76% 75% कंपल्सरी होती तिथं माझी 27 होती. आणि मग 2-3 वर्ष टाइमपास केल्यानंतर जेव्हा वडिलांच्या डोळ्यात ते जरा जाणवलं राग आणि अश्रू की काय आपला मुलगा करतोय, काय मला अपेक्षा आहेत, कारण त्यांनी काहीच कमी केलेलं नाही. देन आय रिअलाइज आणि काही गोष्टींमध्ये चिटिंग मिळाली कॉलेजमध्ये. मग थोडासा टर्निंग पॉईंट आला की चला आता हम भी कुछ कर सकते. कॉन्फिडन्समधून होता पण इम्प्लिमेंटेशनची स्किल नव्हती किंवा डोकं होतं पण काम करण्याची मेहनत करण्याची तेवढी हे नव्हतं, म्हणजे सॉर्ट ऑफ कॅज्युअल सुपर कॅज्युअल सर. सो तुम्हाला मला विचारायचं वाटतं की इंजिनिअरिंगमध्ये मित्र भरपूर होते का? हो, अजून पण टचमध्ये. कुठले 4-5 मित्र तुम्ही नाव घेऊ शकता त्यांचे असे, आणि ते काय करतायत आज? आता काल परवा म्हणजे मी इथे कोल्हापूर भागात आहे सध्या, मी सांगली कोल्हापूर भागात आहे, तर जवळपास सगळे मित्र मला भेटून गेले. परवा एक जण आमचे USL आहेत ते, तिथून MIT मधून त्यांनी PhD केली. बर, कोथरूड MIT? नाही MIT मेन. अच्छा ओके बोस्टनला. त्यांचा फोन आला होता. तर लिव्हिंग हॅपीली, आणि त्यांना इथं भेटलं त्यांनाही भारी वाटलं, आपल्या भागात आलाय, घरी येत जा वगैरे असं थोडं आपुलकीनं सगळ्यांनी. परत दुसरे एक होते ते पण आता UK मधून MS करून आलेले होते, पण ही डिसाइडेड टू वर्क हिअर ओनली, ते पण येऊन गेले. बाकी मग IT मधले पण बेंगलोरला, पुण्यात, सो ऑल आर वेल सेटल. बरेच फ्रेंड येऊन भेटून गेले तिथं, कारण सांगली कोल्हापूरचा बराच क्राऊड असतो आणि त्यातले काही जे माझ्या मेकॅनिकल स्ट्रीमचे असतील किंवा ENTC किंवा इतर काय हॉस्टेलला राहत असल्यामुळे इतर स्ट्रीमचे पण आपले मित्र परिचयाचे असतात, तर ते सगळे भेटून गेलेत आणि ते चांगल्या पदावर, म्हणजे एकतर काही अब्रॉडला आहेत, काही जण इथे इंडियात देखील चांगल्या पदावर काम करतायत आणि मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये चांगले प्रोफाईल आहे त्यांचं. मग कॉलेजला हे सगळे मित्र तुम्ही सोबत असायचे, तर असे इंजिनिअरिंगला काही कुटाने केलेत का सर? म्हणजे असे काही तुम्हाला किस्से आठवतात का की ॲज अ स्टुडंट म्हणून आता असं मागे वळून असं वाटतं अरे मी काय केलं, असं काही आठवतं का तुम्हाला? आठवण्यासारखं बरंच आहे, पण फनी थिंग काही होत्या. जसं जर आपण बघायला गेलं तर आम्ही कॉलेजच्या हॉकी टीममध्ये होतो. हॉकी टीममध्ये कधी स्टिक घेतली नव्हती बरं का 12वी पर्यंत, किंवा आपल्या इकडे बार्शीला वगैरे असतात. कुठला स्टिकचा विषयच नाही. फर्स्ट इयरला नाही, सेकंड इयरला प्रॅक्टिसला जायचो. सेकंड इयरला काही सिलेक्शन झालं नाही, थर्ड इयरला झालं होतं. थर्ड इयर आणि लास्ट इयर 2 वर्ष आम्ही खेळलो होतो. मग हॉकीला आम्ही निवडणुकीला उभं राहिलो होतो. आदल्या वर्षी माझाच मित्र होता, आमच्या टीम मधले 2 जण उभं राहणार ना हॉकी सेक्रेटरी पदासाठी. तर मागच्या वर्षी जो उभा राहिला होता तो देखील सगळं प्लॅन केलं आम्ही व्यवस्थित, पण म्हणजे पॅनल उभा केलं, हे केलं, आणि तो 200 मतांनी पडला, 200. आणि पुढच्या वर्षी मग तो म्हणला की तू उभा राहा, माहिती मला फक्त ढकलला. पण असं झालं की मग आम्ही सगळं रात्रभर जागून प्लॅनिंग करायचं, ते ही द्यायचं, ह्यालाच वोट करा, ह्यालाच हे करा, ते करा, फोडाफोडी सगळं झालं बरं का. फोडाफोडी सगळं, मग वाटलं की आपण निवडून येऊ शकतोय.
निवडून येऊ शकतोय. मग तो मित्र भागून कॉन्फिडन्स द्यायचा, अरे तूच आहे रे, तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं. मग नंतर कळलं की आपण 200च्या पुढं म्हणजे 250 मतांनी पडलोय, म्हणजे काही म्हणजे कुणीतरी आपल्या विरुद्ध आपल्यातच हे केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्याच्यावर ना एवढे जोक करायचो ना, कारण काय झालं होतं, आमची टीम कधीच जिंकली नव्हती हॉकीची. म्हणजे सगळ्याला माहित होतं की आम्ही खूप वाईट खेळतोय. आणि त्या मित्रालाही माहिती, आता देखील तो पोलीस दलात आहे, HDPO आहे, तो देखील तिथे खेळतो. मी त्याला तरी टोमणे मारत असतो, अरे तू तिथं तरी जाऊन तुमची टीम कशाला हरवतो, तिथं जाऊन आपलं स्थान बाहेर ठेव म्हणलं, आणि लेट देम प्ले, की आपण किती बोगस खेळत होतो ते. म्हणजे असे बरेच काही असं प्लॅनिंग केलं, ते वेगळीकडेच गेलं. रात्रीचे वेगवेगळे किस्से आहेत तसे, सगळेच काही रिव्हील करू शकत नाही. रॅगिंग वगैरे व्हायची का तुमच्या कॉलेजला? रॅगिंग नाही म्हणता येईल, पण सिनियर इंट्रोडक्शन वगैरे व्हायचं, पण असं ॲसच रॅगिंग म्हणून प्रकार असा काही नव्हता. आणि मग तुम्ही सडनली बार्शीवरनं पुण्यात आलात? हा, थोडं तो कल्चरल डिफरन्स म्हणण्यापेक्षा तो मला थोडं हे झालं की इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स असतो ना, तो थोडा वाटतो. कारण पहिल्या दिवशी कोणतरी वर्गातलं इंग्लिश बोलतो, समोर इंग्लिश बोलतो, आणि आपण फक्त बघतच असतो. तर वर्षभर वाटला, ना. पण सेकंड इयर नंतर म्हणलं की ह्याला एकच पर्याय की आपण स्वतःला सुधारलं तरच आपण ह्यामध्ये कुठेतरी सर्वाईव्ह होऊ शकतो. कारण पुण्यातले असतात किंवा मोठ्या मोठ्या सिटीतले असतात, तर आपलं जे हे आहे बॅकग्राऊंड वगैरे, तर आपल्याला थोडं इन्फेरियर वाटू लागतं. परंतु त्याच्यावर कशी मात करायची हे आपण ठरवायचं आहे. कारण की शेवटी अल्टिमेटली आपल्याला कॉम्पिट करायचं आहे, स्वतःशीच कॉम्पिटिशन आहे हे म्हणायचं. ते वाटलं, परंतु नंतर थोडं मग त्यासाठी आम्ही मग इंग्लिश पेपर लावायचो. रूमवर 4 जण मिळून एक इंग्लिश पेपर असायचं. इंग्लिश पेपर, पण ते इंग्लिश पेपर टाइम्स ऑफ इंडिया लावले की त्याला सप्लिमेंट यायची एक पुणे मिरर. ते तेव्हा जस्ट सुरू झालं होतं. ते जेव्हा जस्ट सुरू झालं होतं तर आम्हाला ते टाइम्स ऑफ इंडिया पेपर बाजूला राहायचं, फक्त ते पुणे मिरर बघायचं, फक्त झालं. बॉलिवूड वगैरे सगळं पेज 3 वगैरे काय असायचं तेवढं बघायचं, झालं आपलं. इंग्लिश तेवढंच वाचायचं, त्यांना काही सुधारलं नाही, काय नाही, काही म्हणजे असंच हे करत गेलो. परंतु इव्हेंच्युअली नंतर इम्प्रूव्ह होत गेलो, स्वतःला इम्प्रूव्ह केलं आणि डिलिव्हर करू शकलो. म्हणजे तिथे पण असं पहिल्या वर्षी जो कॉन्फिडन्स डाऊन झाला तो व्यवस्थित परत आला. क्रिकेट बघतात का सर तुम्ही? हो. क्रिकेटमध्ये कोणता प्लेयर असं तुम्हाला वाटतो की तुमच्या पर्सनॅलिटी सोबत मॅच होतो, किंवा तुम्ही कोणाला? माझ्या पर्सनॅलिटीशी मी म्हणणार नाही, परंतु मी ज्यांच्या म्हणजे खूपच जास्त रिस्पेक्ट आहे किंवा हे, तर मी MS धोनी मानतो खूपच. तुम्ही MS धोनी सारखेच आहात सर? नाही, असं काही नाही, असं काही नाही. इज व्हेरी ग्रेट पर्सनॅलिटी. आपण कुठेच नाहीयेत. त्यांनी इंडियन टीमला तिन्ही फॉर्मॅटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनवलेलं आहे, आणि कॅप्टन कूल अशीच त्यांची ओळख आहे. सहसा चिडत नाही, आणि किती प्रेशर असू दे. तुम्ही कलेक्टर कूल म्हणून आता तुमची मला वाटतं अशी ओळख होईल हळूहळू, कारण तुम्ही पण खूप काम, आणि ते मी मगाशीपासून बघतोय तुम्हाला पर्सनॅलिटी तुमची आहे तशी सर, प्लीजंट. तर एवढ्या मोठ्या माणसाशी आपल्याला कम्पेअर नाही करू शकत, कारण आपण खूपच छोटं पडतो. आपले ते रोल मॉडेल आहे, कारण ते फॉर ऑल इंडिया रिप्रेझेंट करतात, आणि त्यांचा फॅन क्लब, आणि हे खूप म्हणजे खूप मानतो त्यांना. म्हणजे तुमच्या लाईफचे सर 3 हाय मोमेंट्स कोणते आहेत की ज्यावेळेस तुम्हाला एकदम हाय वाटलं? जसं मी एक पुस्तक माझं पहिलं लॉन्च केलं होतं, मला जबरदस्त हाय वाटलं ते पुस्तकाचं ते हे काढताना, की मी काहीतरी अचीव्ह केलं लाईफमध्ये. तसे 3 कोणते हाय मोमेंट आहेत की वाटल्या कुठेतरी आपण आता झेंडा काढलाय, काहीतरी आपण भारी केलंय? आता बाय डिफॉल्ट हाच होता. पहिला होता की पहिला जॉब लागला, म्हणजे की प्लेसमेंट कॅम्पसवाली. पण ती काय, त्याचं विशेष काय माहितीये का, ती माझ्या बर्थडेला झाली. बर्थडेलाच प्लेसमेंट ऑफर? त्या दिवशी माझा बर्थडे होता, आणि याच्यापेक्षा जास्त विनिंग मुवमेंट काय असू शकतो? अरे आता हे बर्थडे, वी आर टर्निंग इन टू 21-22, आणि तुमच्या हातात जॉब आहे. घरी सांगितलं अरे आज आपल्याला जॉब मिळाला, आणि मोठी कंपनी, मग बर्थडेचं गिफ्ट मिळालं. असंच कुठेतरी धारणा झाली की बर्थडेचं गिफ्ट ह्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतंय. त्या मोमेंटला एक म्हणजे तो खूप माइलस्टोन म्हणता येईल. सेकंड जर म्हणाल तर मग परत करिअर ओरिएंटेडच येतो हाच. MPSCचा रिझल्ट आला, स्टेट रँक 1 वाला. त्यावेळेस कसं झालं, ती चर्चा असती 2-3 दिवस आधी, आज लागेल उद्या लागेल, आज लागेल उद्या लागेल. कारण इंटरव्ह्यू झालेला असतात, त्याच्या 15 दिवसात मुलं हे करतात की अरे कधी पण लागू शकतो. आता मग असं फेक सांगायचं, अरे रिझल्ट लागला, मग पोरं जाऊन वेबसाईटवर बघतात. असा ग्रुप होता. मी टॅब घेऊन बसलो होतो, कारण 2-3 दिवसांनी परत प्रिलिम होती पुढची. अभ्यास तर करावाच लागणार आहे. जर इन केस परत जर 10च्या बाहेर पडलो तर परत करणंच आहे. MPSCचं परत पुढच्या हायर पदासाठी आपल्याला परीक्षा द्यावीच लागणार आहे. पण परत प्रिलिमची तयारी करत होतो, आणि त्यावेळेस टॅब होता.
आणि मेसेज आला, रिझल्ट लागला आणि पीडीएफ पडली होती. माझं काही धाडच झालं नाही पीडीएफ उघडायचं. आणि जस्ट मोमेंट मी काय म्हणलं, मी वेबसाईटला जाऊन चेक करणार, कारण मुलं काय करायचे, काही मॉडिफिकेशन कर, हे कर, कुणी पीडीएफ हे कर, असं करायचे. म्हणून मी स्वतः वेबसाईटवर गेलो आणि वेबसाईटवर MPSC रिझल्ट होतं, त्यात अनाऊन्समेंटच चुकून डाउनलोड झाली. त्यात म्हणजे अनाऊन्समेंट असते आणि त्याच्या खाली रिझल्ट असतो. त्या अनाऊन्समेंट मध्येच नाव दिसलं की यामध्ये हे राज्यात प्रथम आलेले आहेत. तोपर्यंत फोन वाजायला चालू झाले. ते वाचून काय फिलिंग होती सर त्यावेळेस? कसं खूप म्हणजे काय म्हणजे की ओव्हरवेल्म झालो मी लिटरली. सुचत नसेल काहीच सुचत नव्हतं. म्हणजे काय बोलतोय हे पण कळत नव्हतं आणि काय झालंय कळत नव्हतं. पहिल्यांदा शांत झालो, ठीक आहे, दीर्घ श्वास घेतला, अरे पहिला आलोय, काहीतरी वेगळं झालंय म्हणलं. हे म्हणजे दुसरा तिसरा आला असताना तेवढी लाईमलाईट नसती मिळाली. म्हणजे लाईमलाईटचा प्रश्न नाही, पण हा आहे की तेवढं बर्डन नसतं आलं की अरे झालोय सिलेक्ट आपल्या मित्रामध्ये. हे पण हे असं पहिलं आलं ना की ती बातमी सगळीकडे पसरली. मग पहिल्यांदा काय केलं, लगेच घरी फोन केला. मग घरचा फोन आईनं उचलला. आईला म्हणलं रिझल्ट लागलाय. म्हणलं काय झालं? म्हणलं डेप्टी कलेक्टर मिळालंय. अरे वा, चांगलंय, अभिनंदन. नंतर म्हणलं मी राज्यात पहिला आलोय. मला सांगताना ते कसं तरी थरथर कापत होतं. तिकडून पण शांत, म्हणजे काहीच आवाज आला नाही. थोड्या वेळासाठी एक पॉज घेतला त्यांनी पण, आणि माझ्याकडूनही काही बोलणं गेलं नाही. पण तो मोमेंट आहे ना, असं थोडं इमोशनल कनेक्ट किंवा काहीतरी चीज झालं. एवढे वर्ष, 5-6 वर्ष आपण तयारी करतोय, आपल्याला हे हायेस्ट काहीतरी मिळालं. मी अचिव्हमेंट म्हणून मी कुठेतरी सांगू शकेल की मी ह्या परीक्षेत पहिला आलो होतो. येस. ते कारण शाळेत तर कुठं पहिला येऊ शकलो नव्हतं. म्हणजे दुसरा तिसरा यायचं. तुम्ही म्हणलात कधीच पहिला नाही आलात ना? तिसरा चौथा दुसरा पहिल्यांदाच पहिले आलात तुम्ही? पहिल्यांदा डायरेक्ट ह्याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये. येस. मग ते कुठेतरी हे देखील एक मोठी अचिव्हमेंट आपली म्हणता येईल. तिसरी म्हणता येईल लाईफ पार्टनर. मी वाटच बघत होतो लाईफ पार्टनर कधी म्हणतात म्हणून. चांगले, ग्रेट. आपल्या पर्सनॅलिटीला सूट होईल. मॅरिड लाईफ चांगली. येस, हॅपीली मॅरिड आणि सूट होईल अशी पर्सनॅलिटी दोघांची. म्हणजे दोघंही पुढे आहोत, ह्यात सगळा आनंद वाटला. दोघांनाही खायला आवड आहे. आणि लकीली तुम्ही सांगलीमध्येच आहात, इथं सगळं फूडी कल्चरच आहे. चांगलं कल्चर आहे, खूप छान कल्चर आहे. येस, सगळंच. हवा पण खूप चांगली आहे. मलाही खूप आवडलं शहर. 3 लोज कुठलेत सर, की ज्या वेळेस गिव्हअप करावं असं वाटलं, हेल्पलेस वाटलं, डिस्ट्रॅक्टेड वाटलं, टेम्पटिंग वाटलं काहीतरी, आणि गिव्हअप करावं असं वाटलं, डाऊन वाटलं, डिमोटिवेटेड वाटलं, असे 3 लोज? तसे म्हणजे बरेच लोज आलेले आहेत. प्रत्येक वेळी अपेक्षा असायची, त्या अपेक्षेचा भंग होत गेलाय. पण कधी स्टॉक मार्केट कधी क्रॅश झालेलं आहे, असं लो होऊन एकदम क्रॅश झालंय तुमचं, असं कधी वाटलं तुम्हाला? आपलं स्टॉक मार्केट ते मला असं वाटतं की एकदम असं लो नाही, पण मोमेंटरीली कुठेतरी ते वाटायचं आणि लगेच रिकवर व्हायचं असं. पण लो असं वाटलेलं आहे. बरेच प्रसंग आहेत जिथं आपल्याला स्वतःला लो वाटलेलं आहे. इनफॅक्ट तुम्ही माझ्या ह्याचं बोलाल की 10वीला अपेक्षा होती, आईची अपेक्षा होती, तिथे एकदा लो वाटलं. परत असं झालं की आईला वाटत होतं मी डॉक्टर बनावं, कारण हुशार आहे काय. मी ते नको म्हणलं, मला ते काही जमत नाही म्हणलं. बायोलॉजी आपल्याला ते अवघड आहे सगळं. फिजिक्स केमिस्ट्री चांगलं, मॅथ्स चांगलं आहे, इकडे जातो. तर एक प्रसंग त्यांची इच्छा पूर्ण, म्हणजे आईला वाटत होतं डॉक्टर व्हावं, ते नाही होऊ शकलो. किंवा इतर काही आणखी अचीव UPSC की एवढं प्रयत्न केले, 3-4 वेळा 4 मेन्स दिल्या, पण काय कुठेतरी नाही होऊ शकलो. दिल्लीचा तो लो एक असू शकतो, तो खूप जास्त लो होतो. तो लो कधी जाणवला, तो इकडे पुण्यात आल्यानंतर जाणवला. तिथे तुम्हाला म्हणलं ना, मी निवांतच होतो. अरे ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टला प्री काढली, हीच माझी अचिव्हमेंट आहे. ते कधी लो जाणवलं की 2-3 वर्षानंतर वाटलं की जी संधी मिळते ती संधी ग्रॅब करायला पाहिजे. बीएड की त्याच्यावर तुम्ही 100% आणि त्यानंतर जर तुम्हाला यश नाही आलं ना, तर तिथं रिग्रेट करण्यात अर्थ आहे. तो रिग्रेट कधी केला नंतर, म्हणजे तेव्हा जर मी थोडी डिसिप्लिन लावली असती तर ही रिग्रेट करायची वेळ आली नसते. किंवा कदाचित त्यातून आणखी काहीतरी बूस्ट झालं असतं, कुठेतरी मार्क वाढले असते. पण नंतर 4 अटेम्प्टला मार्कच वाढले नाहीत, हाय तिथं स्टॅग्नंट राहिलो. हे कुठेतरी हे सगळे लोच म्हणता येतील. बरोबर. आणि काही फुलफिलमेंट होऊ शकत नाहीत, आणि सगळ्यांच्या सगळ्या फुलफिलमेंट होऊ शकत नाही. जीवन आहे, म्हणजे ज्या गोष्टी मिळाल्या त्यात चांगलं म्हणायचं. आता हे म्हणजे ॲस्पिरंट्सचं ड्रीम असतं, म्हणजे MPSC मधून देखील पोस्ट मिळवणं किंवा इतर कोणत्याही प्रत्येक क्षेत्र आहे तिथं प्रत्येकाचं एम आहे. आपण कुठेतरी मागं बघितलं तर हे पण विचार करावा की आपण खूप म्हणजे चांगल्या बेटर आहोत बऱ्याच. मग नाहीतर मी तिकडे पण नसं झालं, MPSC पण नसं झालं, एकतर प्रायव्हेट सेक्टरला परत जावं लागलं असतं, किंवा एकतर कुठेतरी मग परत खालच्या पदावर आणखी काम करत राहावं लागलं असतं. कोणते मिळेल काय माहित नाही. तर फॉर्च्युनेटली मला ते मुख्याधिकारी पद चांगलं मिळालं होतं. म्हणजे इन केस
म्हणजे मागं जाऊन कुठेतरी मग ते कंटिन्यू करता आलं असतं. कुठेतरी प्लॅन बी पण असणं गरजेचं आहे, कारण की पूर्णपणे सगळे यू कॅनॉट पुट ऑल युअर एग्स इन टू द वन बास्केट. सगळे स्टेक्स त्याच्यावरच लावले, नाहीच काय मिळालं. तुम्ही पण स्टॉक मार्केटमध्ये आता तुम्ही म्हणला विषय चालला तुमचा कधी क्रॅश झाला, स्टॉक पण आपण वेगवेगळ्या सेक्टरचे घेतो, एफएमसीजीचे असतील, IT सेक्टर असतील, डायव्हर्सिफाय करतो पोर्टफोलिओ, बास्केट्स तयार करतो. तसंही मला काय वाटतं की ही जी परीक्षा आहे, ह्या परीक्षेमध्ये आता जर आपला प्लॅन ए जर हे असेल की MPSCचा किंवा UPSCचा आहे तुमचा, तर UPSC यू शुड डेडिकेट टू दॅट की 3 वर्ष ठीक आहे. आपली परिस्थिती कशी आहे त्याप्रमाणे, ऍब्सोल्युटली सगळ्यांचीच परिस्थिती सारखी नसते. फॉर्च्युनेटली माझे आई वडील सर्व्हिसमध्ये होते, सो ते अफोर्ड करू शकत होते की माझ्या एक्सपेन्सेस वगैरे. सगळ्यांचे तसे नाहीये. आपण किती वर्ष द्यायचे, 3 वर्ष 4 वर्ष, काहीतरी आपण स्वतःच ते ठरवलं पाहिजे. आणि त्यात आपली प्रगती किती आहे, म्हणजे ऍटलिस्ट मी क्लिअर करत होतो, प्री क्लिअर होतो, ती मेन्सला जात होतो. पण असं होतं की मग काही ॲस्पिरंट काय करतात की बरेच वर्ष काय करतात, त्यांची प्रीच होत नाही, पण ते कुठेतरी ऑप्टिमिझम मध्ये जगत असतात की होईल. परंतु जर आपल्याला कळतं ना की मला कळलं UPSC 3-4 अटेम्प्ट नंतर की आपल्याला हे डोएबल होय नाही, म्हणजे आपण ह्याच्यात स्टॅग्नंट झालोय, इथं मला पुढे वे आउटच सुचत, पटपट मूव्ह करणं गरजेचं आहे. मग लगेच म्हणलं की आपलं प्लॅन बी वर आपण शिफ्ट होऊयात, इतर सगळे ऑप्शन्स, तिकडे पण आपल्याला नोकरीच्या संधी मिळाल्या, कुठेतरी कॉन्फिडन्स बूस्ट झाला. आणि ह्या सगळ्यांचं जे फल म्हणजे आहे तिथे वाटते की मला MPSC मध्ये मिळालेलं सक्सेस आहे. म्हणजे कुठेतरी मी प्रयत्न करत राहिलो, दुसऱ्या ऑप्शन्स एक्सप्लोर करत राहिलो. मी नुसतं तेच आहे म्हणून ते 6 अटेम्प्ट पूर्णपणे तेच करत बसलो असतो UPSC, तर कदाचित ट्रॅक बदलला असता, वेगळीकडे गेलो असतो, कदाचित ह्या पदावर पण मला ते मिळालं असतं, कारण ती संधी मिळाली मला, मी ती संधी ग्रॅब केली. जी पहिली चूक केली होती ती नाही केली, चुका सुधारल्या, त्यामुळे हे मिळालं. मग ते 2018 त्यानंतर तुमची ट्रेनिंग झाली यशदामध्ये. मग ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्ही जॉईन झाला, प्रोबेशन झालं माझं. हो, मग त्यानंतर तुम्ही आता सांगलीमध्ये वर्किंग आहात. 3 वर्ष झाले आता जानेवारी 10 तारखेला मला 3 वर्ष होत आहेत. 3 वर्ष होतील. 3 वर्ष हा लिडरशिपचा तुमचा रोल आहे. मी बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये जातो, ट्रेनिंग करतो. तिथं लिडर्सचा एक प्रॉब्लेम असतो की लोक काम करत नाहीत, अकाउंटेबिलिटी घेत नाहीत, ओनरशिप घेत नाहीत, त्यांचा सेल्फ कंट्रोल नाही आहे, वेळेवरती येत नाहीत. म्हणजे मुळात कॉर्पोरेट्समध्ये जर आपण रूट कॉज जर बघितला, कामं का होत नाहीत, तर खाली तळागाठाशी जाऊन, आईसबर्गच्या खाली जाऊन जर बघितलं, एकदम बुडाशी जाऊन बघितलं, तर लक्षात येतं की लोकांच्या बिहेवियरमध्ये प्रॉब्लेम आहे. लोकचा बिहेवियर जर चेंज झाला तर रिझल्ट्स अचिवेबल आहेत. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये हा प्रॉब्लेम निश्चित असणार आहे. मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुमच्या 3 वर्षामध्ये लोकांकडनं काम करून घेणं, त्यांना काम डेलिगेट करणं, आता तुमचा रोल आहे डेलिगेशनचा, फार मोठा रोल आहे की तुम्हाला एखादा प्रोजेक्ट राबवून घेण्यासाठी सर तुम्हाला डेलिगेट करायचेत, लोकांना कामं असाईन करायचेत. तर तुम्ही कसं लोकांना आयडेंटिफाय करतात की हे काम कोणाला द्यायचं आहे, नंबर 1, आणि लोकांकडनं कामं तुम्ही कसे करून घेतात. आणि आय वॉन्ट टू अंडरस्टँड की ॲज अ लीडर काय मेजर चॅलेंजेस आहेत इन टर्म्स ऑफ पीपल मॅनेजमेंट. कारण तुमच्याही सेक्टरमध्ये पीपल मॅनेजमेंट मी असं समजतो की एक मेजर चॅलेंज असणार आहे. पीपल मॅनेजमेंटमध्ये तुमचा अनुभव कसा आहे 3 वर्षाचा? 3 वर्षाचा काहीसा मिक्स्ड म्हणता येईल. काही ठिकाणी आपण जे दिले, आयडेंटिफाय केले ते लोक, तुम्ही जे म्हणालात पहिलं की आयडेंटिफाईंग द राईट पर्सन फॉर द राईट जॉब इज द फर्स्ट थिंग. म्हणजे की जे आपल्याला जर सक्सेस मिळवायचं असेल किंवा ते जर अकम्प्लिश करायचं असेल, आपल्याला एखादी टास्क दिली आहे आपल्या बॉसने, तर ते जर टास्क अकम्प्लिश करायचे असेल तर आयडेंटिफाईंग द राईट पर्सन राईट जॉब ॲट राईट प्लेस. सगळ्या बुद्धिमत्तेचे नसतात, सगळ्यांकडे सगळे स्किल असतात असं नाही. कोण कॉम्प्युटरमध्ये चांगलं असतं, कोण पीपल मॅनेज कोऑर्डिनेशनला चांगलं असतं, कोण ते ड्राफ्टिंगमध्ये चांगलं असतं, कोण काय सगळ्यांशी मिळून मिसळून काम करून घेण्यात चांगलं असतं. आता तर मग यामध्ये असा अप्रोच ठेवला की आपल्याला ते कळतं की आपण ऑफिसमध्ये काम करत असतो किंवा आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्तीचं संभाषण कौशल्य चांगलं आहे, ह्या व्यक्तीचं म्हणजे ऑब्झर्व करणे, त्यांना समजून घेणे फार इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. आपल्याला काय कळतं की रुटीन कामामधून त्यांचं हे कळतं की त्याच्या पेक्युलर म्हणजे स्ट्रेंथ काय आहे, तर त्याचे विकनेसेस काय आहे. काही जण रिपीटेडली वारंवार लेट येतात, ते इनडिसिप्लिन्ड असतात किंवा सांगितलेलं काम
काहीतरी वेगळ्याच पद्धतीने करायचं, पण सगळेच तसे नसतात. काही जण कसे असतात, दिलेलं काम प्रॉम्प्टली करायचं, ते प्रॉम्प्टली करायचं, मग त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करायचं इम्पॉर्टंट टास्क आहे, हा ह्याला डिलिगेट केलं तर हे सगळं करून घेऊ शकतात आणि आपल्याला रिपोर्टिंग व्यवस्थित करू शकतात. पण पहिली जी गोष्ट झाली की आयडेंटिफाईंग राईट पर्सन फॉर द राईट जॉब, हे एकतर आपण ऑब्झर्वेशन मधून आपल्या प्रिव्हियस एक्सपिरियन्स मधून आपण ते सगळं हे करू शकतो, किंवा त्यांचं कम्युनिकेशन स्किल कोणत्या प्रकारचं आहे, हे जर ऍस्पेक्ट्स आपण पाहिले तर निश्चितपणे आपण त्यांना अकाउंटेबिलिटी फिक्स करू शकतो की हा, किंवा त्यांच्यावर दाखवायचा विश्वास. एखादी जर त्यांनी जर काम चांगलं केलं तर आपण त्यांना जर शाबासकी दिली तर अप्रिशिएट करायचं. अप्रिशिएशन प्रत्येक वेळी आपण निगेटिव्ह टोन मध्ये जर बोललो की कसं आहे की आता हे पांढरी आलंय, म्हणजे शाब्दिक अप्रिशिएशन पण महत्वाचं आहे ना. एक्झॅक्टली, त्यांना काही देणं महत्वाचं नाही, शाब्दिक अप्रिशिएशन. जसं तुम्ही म्हणा की हा इव्हेंट खूप छान झाला आणि त्यात तुमचा रोल खूप पिव्होटल होता, म्हणजे महत्वाचा होता तो, आणि तुम्ही तो खूप चांगला पार पडला, ते दुपटीनं पुढच्या वेळेस ते काम करतात. म्हणजे एखादी आपण टास्क दिली, ऍब्सोल्युटली अप्रिशिएशन वर्क्स. म्हणजे आता ग्लास हाफ एम्प्टी हाफ फुल आपल्याला माहिती, हो, आपण जर त्याच्याकडे बघताना हाफ एम्प्टीच बघितलं, पेसिमिस्टिक अप्रोच होतो. पण हाफ फुल पाहिलं तर काय वाटतं की देर इज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. त्याला जर तसं सांगितलं की हा तुम्ही हे चांगलं खूप छान केलं, तुमच्याकडून हे अपेक्षा होतं, आणि कुठेतरी एखाद्या वेळी सांगितलं की हे थोडं इम्प्रूव्ह केलं तर आणखी बेस्ट बनतंय, तो 2 दिवस आपलं हे करतो, अरे वा साहेबांनी मला हे केलं. आणि ते म्हणतात ना की सगळ्यांसमोर आपण प्रेस करायचं आणि पर्सनल मध्ये त्यांना क्रिटिसाइज किंवा सजेशन्स द्यायचे त्यांना. एक्झॅक्टली, हे कुठेतरी हाच प्रश्न माझा नेक्स्ट होता की तुम्ही फीडबॅक्स कसे देतात की एखादा व्यक्ती काम नाही करत आहे, तुम्हाला इच्छा आहे की त्याने काम करावं, तर एक तर तुम्ही रूल सांगितलात की एकट्यामध्ये त्याला बोला, ते आहे. परत दुसरं आहे की गव्हर्नमेंट, आता आपण या इकोसिस्टम मध्ये काम करतो, एकतर मग ते जर ऐकत नसेल तर मग नोटीस शिवाय पर्याय नाही राहत. नोटीस इश्यू करणे, थोडं ब्रेकडाऊन करा सर. नोटीस म्हणजे नाही, आता जर एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉय त्याला जर वारंवार आपण तोंडी सूचना देऊन जर तो वेळेवर येत नसेल किंवा दिलेले काम निपटारा होत नसेल, तर हे काम आपण वेळेत करत नाहीत किंवा हे करत नाहीत, मग कर्तव्यात आपण हे केलेलं नाही, सचोटी दाखवत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना वी कॅन टेक द एक्सप्लेनेशन फ्रॉम दॅट कन्सर्न पर्सन. मग नोटीस गेल्यानंतर त्याला वाटतं की कुठेतरी पुढे जाऊन कागदोपत्री ऍक्शन होण्यापेक्षा मग तो सुधारतो. पण सगळे सुधारतात असं पण नाही, मिक्स्ड एम्प्लॉई सेट आहे, ते तर सगळीकडे असणार आहे. त्यामुळे आपल्याला त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचं आणि ऍज अ टीम म्हणून काम करायचंय, आणि त्याला त्याच पद्धतीचे रोल देणं अपेक्षित आहे. आणि ड्रायव्हिंग फोर्स काय असतो सर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये? कारण प्रायव्हेटमध्ये आपण बघतो इन्सेंटिव्ज आहे, सॅलरीज आहेत, जॉबचं सर्टॅनिटी अनसर्टॅनिटी दोन्ही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे लोक घाबरून का होईना काम करतात. गव्हर्नमेंट सेक्टर्समध्ये काय वाटतं तुम्हाला की टीम प्लेयर्सला काय ड्राईव्ह करतं? कारण सगळेच काम करत नाहीत, काही करतात काही नाहीत करत, जसं म्हणलात मिक्स लोक आहेत, पण करणाऱ्यांमध्ये ड्राईव्ह काय, ते का करतात? एकतर म्हणजे हे करतं पब्लिक सॅटिस्फॅक्शन. एखाद्याचं काम झालं, बरेच वर्ष समजा अडलेलं असतं काम, काहीतरी कागदपत्राची पूर्तता वगैरे नसते झाली, त्याला वे आउट काढून दिला, त्याचं काम झालं तर तो तुमच्याकडे 2-3 वेळा येऊन भेटून जातो, सर माझं ते हे काम ह्याच्यामुळे राहिलं होतं पण तुम्ही करून दिलं. ते स्माईल असतं किंवा त्याचं सॅटिस्फॅक्शन त्या रोलचं, कदाचित हीच गोष्ट ड्राईव्ह करत असावी त्यांना. हा, एम्प्लॉईला वाटतं हे काळात त्यांच्या काळात झालं नव्हतं पण माझ्या काळात मी हे कामाचा निपटारा केला, साहेबांनी केलं तेवढं, हा साहेबांनी केलं, किंवा खालच्याला पण वाटतं की माझ्याकडे ते काम झालं, माझ्या हातातून ते गेलं आणि साहेबाला मी कन्व्हिन्स करू शकलो ह्यात पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत आणि हे काम होऊ शकतं असं कुठं. कारण ते जर तुम्ही प्रायव्हेट सेक्टरचं म्हणता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रॉफिट लॉस मध्ये सगळं बघितलं जातं, तसं इथं तसं मॅट्रिक्स नाही. सोसायटी पब्लिक सर्व्हिस आहे आणि जे काय आहे ते प्रॉफिट लॉस मध्ये मोजता येत नाही. सर ह्या मागच्या 3 वर्षाच्या तुमच्या करिअरच्या स्पॅनमध्ये असे काही फनी प्रॉब्लेम्स तुम्हाला आठवतात का की हे तुमचं काम नाही आहे पण कोणीतरी तुमच्याकडे घेऊन आलंय आणि ते म्हणतात की एवढं आमचं काम करून द्या? कारण जसं मी म्हणालो की रोल क्लिअरिटी ज्या आहेत ह्या सामान्य माणसाला नाही समजत, म्हणून मी तो पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारला होता की कलेक्टरचा एक्झॅक्टली रोल काय असतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. कदाचित जे एक्झामची तयारी करतायत किंवा ज्यांचं बॅकग्राऊंड असेल, तर असं होतं का की एखादा व्यक्ती ते तुमच्याकडे काम घेऊन येतो आणि तुम्ही मनातल्या मनात हसताय की अरे हे काम माझं नाहीये पण ठीक आहे मी तुमच्यासाठी प्रयत्न करतो, असं होतं का? आता कसं आहे, माझ्याकडे पर्टिक्युलरली राशनिंग वगैरे संदर्भात येतात, सो दे न्यू की आय एम द इन्चार्ज फॉर डिस्ट्रिक्ट नोडल. पण बऱ्याचदा काय होतं की दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये समजा ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, कारण की मी इथे सांगलीत असताना पण ॲडिशनल चार्ज सांभाळलेला आहे रेसिडेंट डेप्टी कलेक्टर म्हणून.
निवासी उपजिल्हाधिकारी पद असतं हे. बरं. त्याचं मुख्य काम असतं की कलेक्टर ऑफिसचे सगळे डिपार्टमेंट आणि जिल्ह्यातले सगळे डिपार्टमेंट यांच्याशी कोऑर्डिनेशन करून जिल्हाधिकारी महोदयाची कोऑर्डिनेशन करायचं, असं ते जबाबदारीचं काम असतं. मग तेव्हा जाणवतं की बरेच प्रश्न असतात परंतु ते आपल्या डिपार्टमेंटशी निगडीत नसतात, पण त्याला आपण असं फणी वगैरे काय म्हणू शकत नाही, कारण त्यांची अडचण आहे म्हणून ते आपल्यापर्यंत आले. त्यांचं तिथे कुठेतरी काम होत नाही म्हणून ते आपल्याकडे आले. आपण फक्त एकच करू शकतो की हा जो आहे तो आमच्याकडे निवेदन द्या ॲज अ प्रतिनिधी, कारण कलेक्टर महोदय हे जे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यात काम करत असतात, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा म्हणून ते तिथं आलेले असतात. तर मग तसं ते आपण ते कन्सर्न डिपार्टमेंट आहे तिथे त्यांना आपण कोऑर्डिनेट करून द्यावं लागेल की फोन करून सांगावं लागतं की हे विजिटर आहेत, त्यांचं हे काम आहे आणि त्याचं आम्ही तुम्हाला फॉरवर्ड करतो. जे ॲप्लिकेशन त्यांनी इथं दिलेलं आहे, त्यांचं काही जे म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही तुमच्याकडे त्यांची तुमच्या स्तरावर नियमाप्रमाणे कारवाई करून द्या असं आपण सांगतो. ठीक आहे. ओके. बुक्स वाचतात सर आपण? बुक्स वाचतात. आणि हॉबीज? चेस खेळायला आवडतं. चेस खेळायला आवडतं? हो. आत्ताच हे रॅपिड आणि ब्लिट्स कॉम्पिटिशन पार पडली, त्याच्या आधी वर्ल्ड क्लासिकल चेस चॅम्पियनशिप पण झाली होती इतक्यात, ज्यामध्ये आपल्या भारताच्या 18 वर्षाचा सर्वात यंगेस्ट डोमराजो गुकेश यांनी जिंकली आहे तीच कॉम्पिटिशन. येस सर. हां. तर मलाही फार आवडतो. आपण खेळू एक दिवस. काय अडचण नाही. ऑनलाईन खेळायला आता स्कोप आहे. ऑनलाईन आहे माझ्याकडे. लिचेसून आपण इन्व्हिटेशन पाठवू शकतो एकमेकांना, ऑनलाईन कधीही खेळू शकतो. चेस असं हॉबी म्हणलं तर हॉबी टाईमनुसार बदलत गेल्या. लहानपणी दिवसभर क्रिकेट खेळायचं, शनिवार रविवार असं वगैरे शाळा सुटली की. परत पुण्यात आल्यावर वेगळंच परत हॉकी खेळत बसलो. जाताना आपला कधी स्टिक असे फिरवत सुद्धा माहित नव्हतं, पण हळूहळू ते सुधारत इम्प्रूव्ह करत गेलो. म्हणजे असं काही शिकायला हे केलं, प्रयत्न केला. इथे सुद्धा आल्यावर मी गिटार म्हणजे मला म्युझिक तसं आवडतं ऐकायला किंवा पाहायला, म्हणजे सॉंग ऐकायला आवडतं. मग ते म्हणलं की आपण आता कुठेतरी आउटिंगला वगैरे गेलं तर गिटार घेऊन जाऊ म्हणलं, तिथं आपण वाजवायचं म्हणलं. पण ते गिटार शिकायला घेतला ते आपल्याला काही जमला नाही, त्याचे ते नोड्स असतात वगैरे काय असतं, ते आपल्याला अवघड गेलं. तसाच आणला तसाच ठेवलाय. हॉबी डेव्हलप करायचा प्रयत्न करतो, पण सगळ्याच होतात असं नाही. मध्यंतरी रनिंगचीच आवड लागली होती, रनिंगच करायचं. म्हणजे असं बदलत जातात हॉबी. पण चेस इज कॉन्स्टंट. कसं चेसला शाळेत वगैरे काही बक्षीस वगैरे, क्रिकेट पण बघणे पण आहे आणि खेळणं पण खेळतो, पण आता रेअरली खेळतो. असं आमच्या टुर्नामेंट असतात डिव्हिजनच्या किंवा डिपार्टमेंटच्या टुर्नामेंट, त्यामध्ये कधी कधी खेळतो, कधी कधी आज बाहेरनं सगळ्यांना हे करायचा रोल करतो. अच्छा. ट्रॅव्हलिंग वगैरे आवडते का सर? हो. 2 व्हीलर ट्रॅव्हलिंग वगैरे करतो. असं बाहेर कुठे ट्रॅव्हल केलंय का सर? भारतात कुठे कुठे गेलात तुम्ही किंवा अब्रॉडला वगैरे? भारतातच गेलोय आतापर्यंत तरी. मध्यंतरी मी ह्याला गेलतो, हिमाचल एक्सप्लोर केलं पूर्ण. हिमाचल? कुल्लू मनाली? राईट फ्रॉम शिमला, कुल्लू मनाली, धर्मशाला, डलहौजी, अमृतसर अँड बॅक टू दिल्ली. अच्छा. आणि मग इकडे कसोल वगैरे सगळं ते कर? कसोलला नाही गेलो मी. अच्छा. फॅमिली ट्रिप हे. अच्छा. पण बऱ्यापैकी, कारण तो पार्ट एक झाला पंजाब साईडचा जो आहे, अमृतसर, डलहौजी आणि धर्मशाला, बिरबिलिंग किंवा हे जे आहे ते भाग, आणि इकडला पण भाग झाला नॉर्थ ईस्ट, ईस्टर्न नाही तो त्याचा हिमालयाचा. बऱ्यापैकी हिमालय एक्सप्लोर केलं. परत खाली कर्नाटका वगैरे मध्ये कुर्ग हे ते एक्सप्लोर केलं. मैसूर, कुर्ग, इथून गोवा जवळच. गोवा जवळ, सांगलीवर गोवा जवळ. पण त्यात पण मला कोकणात वगैरे जायला आवडतं. म्हणजे गणपतीपुळे पण जवळ आहे, तारकर्ली जवळ आहे, इथून बरेच बीच जवळ आहे, 4-5 तासाच्या अंतरावर आहे. जेवढं गोवा आहे तेवढेच हे बीच आहे, त्यामुळे तिथे पण चांगलं आहे आपल्या महाराष्ट्रातच. तुम्हाला फिरायला आवडतं का? मला फार फिरायला आवडतं सर. तुमचा जॉब तुम्हाला म्हणलं मेघालयला जाऊन आलो. अरे वा. फिरण्याचा जॉब तर आहेच आहे, आणि स्वतःचा पण. मेघालयला होतो मी, 14 दिवस होतो. हो का? हिमाचल केलंय, उत्तराखंड केलंय, खाली आता माझं चालू आहे. आता बघू पुढे तर पुढे तिकडेच बर्फ स्नो मध्ये जाऊन यायचं. तुम्ही ईस्टर्न साइड एक्सप्लोर करणार आहे मी ते. सिक्कीम तो चांगले, तवांग हे साईड, तवांग व्हॅली चांगली आहे सर. येस येस येस. ते डाऊकी रिव्हर पण, डाऊकी रिव्हर बघून आलो मी आता. एकदम क्लीनेस्ट रिव्हर. हो, क्लीनेस्ट रिव्हर. तिकडे बोटिंग केली, पूर्ण खालीपर्यंत पाणी तळ दिसतं पूर्ण. आमचं मी बरेचसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ट्रेनिंग्स करतो. हो. मग आमच्या बॉर्डर्स वरती चांगल्या ओळखी झाल्यामुळे मग फ्रेंड्स. तिकडे लेह लडाखला पण जाऊन आलो सर. मी आणि माझी वाईफ आम्ही दोघं गेलो होतो लेह लडाखला.
तेही फार सुंदर आहे. लेह लडाख पण चांगलं आहे. पण लेह लडाखमध्ये 2-4 दिवसानंतर थोडंसं असं डल वाटायला लागतं. झाडं नाही आहेत ना, थोडं काहीतरी स्टक झाल्यासारखं वाटतं. आपल्याला झाडं बघण्याची सवय असते ना. डेझर्ट आहे, थंड आहे, पण टेरेन्सियम दिसतं का कॉन्स्टंटली? तेच असं कुठेतरी मार्सवर वगैरे आल्यासारखं वाटतं ना. कोल्ड डेझर्ट आहे कारण पूर्ण काहीच नाही, धूळ उडते. पण तिथे जर बायकर्स वगैरे तर आवर्जून मनालीतनं किंवा इथून बायकर घेऊन तिकडे जातात. म्हणजे 2-3 दिवस आम्हाला बरं वाटलं. नंतर असं थोडंसं एवढं काही वाटलं नाही. पण तसं ह्याच्यामध्ये नाही झालं, हिमाचल किंवा मेघालय? नाही, मेघालयला तर फार सुंदर आहे, कारण की पूर्ण अनटच आहे ना बऱ्यापैकी. आता तरी फार टुरिस्ट आहेत म्हणा, भारतात सगळीकडेच गर्दीच आहे, पण बऱ्यापैकी आहे तिकडे, चांगलं आहे. ओके. कुठली अशी हिस्टॉरिक फिगर सर जर तुम्हाला आठवायची असेल आणि तुम्हाला त्यांच्यासोबत डिनर करायचं असेल, अशी कुठली हिस्टॉरिक फिगर जी समजा एक हायपोथेटिकल, की ज्यांच्यासोबत तुम्हाला डिनर करायला आवडेल आणि डिस्कशन करायला आवडेल, की एक रोल मॉडेल म्हणून तुम्ही त्यांना बघतात, पण कदाचित हिस्टॉरिक आहेत ते, आज आपण त्यांना भेटू शकत नाही आणि आपण त्यांच्यासोबत बसून डिनर करून डिस्कशन करू शकतो. एक ॲस्पिरेशन असतं ना, की ह्या व्यक्तीला मला भेटायचं आहे, ह्या व्यक्तीला बोलायचं आहे, असं काही असं वाटतं का तुम्हाला? तसं म्हणलं तर मग रोल मॉडेल म्हणलं तर माझे रोल मॉडेल तर मग छत्रपती शिवाजी महाराज. पण ह्या ज्या तुम्ही म्हणले डिनर वगैरे त्या गोष्टी होऊ शकतात, कारण ते दैवत आहेत, रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी. त्यांना आपल्याला नुसतं बघितलं तरी आपल्याला एकदम प्राऊड फील. येस सर, येस. ओके, खूप छान वाटलं सर तुमच्याशी डिस्कशन करून. भेटूया आपण पुढच्याही एपिसोड, एखादा एपिसोड आपण करूया नक्की पुढच्या व्हिजिटमध्ये. खूप तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे. स्टेट रँक 1 असून एवढे तुम्ही डाऊन टू अर्थ आहात आणि जसं म्हटलं कूल कलेक्टर असं तुम्हाला थोड्या दिवसांनी लोक ओळखतील अशी माझी आशा, इच्छा आहे. आणि थँक्यू सगळी टीम. थँक्यू आकाश सर, सगळी टीम, संतोष सर, सरांशी भेटवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. थँक्स अ लॉट.